सुरुवातीला आपण भजन घेऊया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण गुरुस्तवन घेऊया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आता आपण श्रीपाद बाबांचं भजन घेऊया. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. विश्वात्मके देवे ग्रुपच्या हे गुरुपौर्णिमेच्या पर्वकाळापासून चालू असलेली आपली फेसबुक लाईव्ह प्रवचन सेवा आणि ही अधिक मासातले 15वे पुष्प तुम्हा संत वृंदांच्या चरणी समर्पित. तर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तर आजची आपली ओवी आहे, जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवणीया. प्रस्तुत ही ओवी ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय 5 आणि श्लोक 7. तर आता कर्तव्याबद्दल विसर आणि आपल्या आचरणाला मनाला येईल तसे फाटे द्यायचे. मग आता आपलं आचरण कसं पाहिजे, तर भगवंताच्या संतांच्या विचाराप्रमाणे आपलं आचरण झालं पाहिजे. मग संतांना काय सांगायचंय, संतांच्या विचारांचा इथे गर्भितार्थ समजावून घ्यायचा. मग आपल्या मनाला येईल तसं आपलं आचरण नकोय. मग का हे आता आपण सांगत नाहीये, तर ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगतात की मनोमार्गे गेला तर तेथेच मुकला. मग आपल्या मनाच्या मार्गाने नाही जायचंय, आपल्या मनाच्या मार्गाने आचरण नाही करायचंय. तर संतांनी जे सांगितलेलं आहे, भगवंताला संतांना जे अपेक्षित आहे तसं आपलं आचरण असलं पाहिजे. म्हणून संतांच्या सांगण्याचा गर्भितार्थ समजावून घ्यायचा, संतांच्या विचाराचं आपल्याला स्मरण ठेवायचंय. मग आता भगवंताबद्दल जी आपली भ्रामक कल्पना आहे ती त्या भ्रामक कल्पना काढून टाकायच्या. मग आता काय भ्रामक कल्पना, तर भगवंत म्हणजे कोण, की कसं, देव म्हणजे कोण. तर देव म्हटलं तर आपल्या समोर काय येतं, सगुण रूपातला. कसा, तर कोणीतरी 3 तोंडाचा, 4 हाताचा, मुकुटधारी, सुदर्शन चक्रधारी. मग ही जी भ्रामक कल्पना आहे ही भ्रामक कल्पना काढून टाकायची. आता आपली ओवी काय आहे, की जेने भ्रांतीपासून हिरतले, मग हीच भ्रांती आहे. मग आता आपण त्याच्यासाठी एक दृष्टांत पाहूया. मग आता हरळीचा. आता हरळ सगळ्यांना माहित असेल नाही का, हरळ तिला किंवा दुर्वा पण म्हणतात तिला. मग हरळ जी असते ना, ती हरळ काढली आपण, काढून घेतल्यानंतर ती पुन्हा उगवते, उपटून काढली की परत उगवते.
म्हणजे तिला किती पण तुम्ही उपटून काढा, खरडून काढा, उकरून काढा, तरी पण ती पुन्हा येते. मग कशी काय येते? मग आता काय आपण बी पेरलं होतं का तिथे? मग बी पेरलं तरच उगवायला पाहिजे ना. पण हराईचं तसं नाही, आपण किती काढली, उकरून काढली तर ती पुन्हा उगवते. मग कसं आहे की त्याच्या ते त्याच्या वासात बी येते. मग तसं ही भ्रांती आहे. म्हणजे आता आपण म्हणतो की ज्ञान झालंय, पण ते ज्ञान कसं झालेलं आहे? ते अज्ञानयुक्त ज्ञान आहे. म्हणजे अज्ञान समूळ बाद झालेलं नाहीये, म्हणून आपल्याला भ्रांती होते. मग जेव्हा पूर्ण ज्ञान होणार आहे, जेव्हा पूर्ण अज्ञान बाद होईल तेव्हा ही भ्रांती जाणार आहे. म्हणजे मग इथं काय आपला मूळ विषय काय की अज्ञान हे समूळ बाद झालं पाहिजे. म्हणजे हरळीचं जे मग आता ती काय केलं पाहिजे? उपटून काढली तरी पुन्हा उगवून येते. मग काय केलं पाहिजे? तर काडी ओढून जायलाच पाहिजे. किंवा आपण काय केलं पाहिजे? मिठाचं पाणी आहे ते जर त्याच्यावर शिपडलं तर काय होतं? ती समूळ बाद होते, ती तिथं येत नाहीये. मग तसंच आपलं सुद्धा तसंच आहे. आपण म्हणतो आपल्याला ज्ञान झालंय, पण कसं आहे? ते अज्ञानयुक्त ज्ञान आहे. म्हणजे ते अज्ञान समूळ बाद झालं पाहिजे. मग म्हणजे जोपर्यंत ही भ्रांती जात नाही, आपली ओवी काय आहे की जेणे भ्रांतीपासून हिरतले आणि गुरुवाक्य मन धुतले. जोपर्यंत भ्रांती आपली जात नाही तोपर्यंत गुरुवाक्याने मन धुतलं जाणार नाहीये. म्हणून आधी भ्रांती गेली पाहिजे. मग आता ही जोपर्यंत भ्रांती हिरतली जात नाही म्हणजे नष्ट होत नाही, मग आता ही भ्रांती जाण्यासाठी काय केलं पाहिजे? मग आता ही भ्रांती जाण्यासाठी साधन चतुष्ट केलं पाहिजे. मग साधन चतुष्ट म्हणजे काय? साधन चतुष्टमध्ये काय काय येतं? मग साधन चतुष्टमध्ये मग हे 4 येतात. मग त्याच्यामध्ये काय आहे? पहिलं विवेक आहे, दुसरं वैराग्य, तिसऱ्याच्यात शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान आणि सत्संग, आणि मग चौथा येतो मुमुक्षु. म्हणजे ही भ्रांती जाण्यासाठी, ही भ्रांतीरूप काजळी नष्ट होण्यासाठी आणि गुरुवाक्याने मन धुतलं जाण्यासाठी आपल्याला आधी साधन चतुष्टच केलं पाहिजे. मग म्हणजे साधन चतुष्ट केलं पाहिजे म्हणजे या 4 भागाची चर्चा झाली पाहिजे. आता आपल्याला हे साधन चतुष्ट समजून घ्यायचे. मग हे साधन चतुष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला मग आता इथे राजा परीक्षितीची पार्श्वभूमी पाहायला लागते. मग आता हा राजा परीक्षिती कोण होता? तर महाभारतामध्ये अर्जुनाचा तो नातू होता आणि अभिमन्यूचा मुलगा, हा आहे राजा परीक्षिती. मग आता राजा परीक्षितीची आपण थोडी कथा पाहूया. म्हणजे आपल्याला साधन चतुष्टयाबद्दल कारण पुरावा पाहिजे ना, कारण आपण संतांच्या विचाराप्रमाणे आचरण करायचंय, म्हणून साधन चतुष्टयाबद्दल पुरावा म्हणून आपण ही राजा परीक्षितीची पार्श्वभूमी पाहणार आहोत. मग हा राजा परीक्षिती एकदा वनविहाराला गेला असताना काय झालं की तो राजा असतो आणि तो वनविहाराला गेल्यानंतर त्याला श्रमिक ऋषी तिथं ध्यानस्थ अवस्थेत दिसले. पण आता हा कोण आहे? राजा आहे. कारण मग पण याला काय झालं, याच्यावर कलीचा प्रभाव झालेला होता. मग त्याला श्रमिक ऋषी ध्यानस्थ अवस्थेत दिसले, पण ते ध्यानस्थ होते आणि पण राजाला काय वाटलं की मी राजा असताना हे श्रमिक ऋषी ध्यानस्थ अवस्थेत बसले, मी राजा असताना माझं पण कोण मला विचारलं नाही, काय नाही. म्हणून राजाला काय होतं? राग येतो. मग तर राजाला का राग येतो? तर त्याच्यावर कलीचा प्रभाव झालेला असतो. कारण ही कालगती आहे. म्हणजे ही कालगती कशी आहे? मग बाबासाहेब सांगायचे हा कालगतीचा प्रभाव कसा आहे? तर हा कालगतीचा प्रभाव होतो म्हणजे ही कालगती तुमच्यावर कधी झडप घालील हे काय सांगता येत नाही. कारण हा कली आहे, हा म्हणजे हा कलीचा धर्मच येतो. मग राजाला ना तिथे राग येतो. राजा पाहतो की श्रमिक ऋषी ध्यानस्थ अवस्थेत बसलेत, पण ते जरी साधू ध्यानस्थ अवस्थेत बसलेत तरी सुद्धा पण मी राजा आहे ना, मी राजा असून माझी विचारपूस करत नाही. म्हणून राजाला राग येतो आणि राजा काय करतो, तिथे जवळ मेलेला साप पडलेला असतो, तो मेलेला साप घेतो आणि तो त्या श्रमिक ऋषींच्या गळ्यात नेऊन घालतो. तर म्हणजे त्याला म्हणजे चेष्टा करावीशी वाटली. कारण का तर मग मी राजा आहे ना, मी राजा असून मला विचारत नाहीये, हे ध्यान सोडून ते माझी चौकशी करायला पाहिजे ना, कारण मी राजा आहे. हा त्याच्यावर काय झालेला आहे? कलीचा प्रभाव झालेला आहे. मग आता कली आला राजाकडे, तो म्हणला मला आश्रय आणि अभय द्या. मग राजाने त्याला आश्रय दिला आणि अभय दिला. मग तो कली कुठं बसला? तो बसला याच्या मुकुटामध्ये. कारण ही कालगती कशी असती? हा कलीचा धर्मच येतो. मग ते कालगती कशी असते? मग तसं राजा फार चांगला होता, राजा बुद्धिमान होता, धूर्त होता, हुशार असतो राजा, पण तरी सुद्धा त्याच्यावर काय होतं? तो कलीचा प्रभाव झाल्यामुळं मग त्याला काय वाटतं की मी राजा असून सुद्धा श्रमिक ऋषींनी मला काय विचारलेलं नाही या ठिकाणी. म्हणून त्याला तो राग येतो आणि राग येऊन त्याला त्या श्रमिक ऋषींची चेष्टा करावीशी वाटली. मग चेष्टा करावीशी वाटली म्हणून त्याने तो मेलेला साप त्यांच्या गळ्यात अडकवला.
आणि गळ्यात अडकवला. पण आता मग पहा, मग बाबा सुद्धा सांगायचे हा कलीचा प्रभाव हे हे असं होतंय, हे सगळ्यांना होतंय, म्हणजे हा कलीचा प्रभाव प्रत्येकावर होतोय. मग आता काय चालू आहे, तर आता कलियुग चालू आहे. मग हा कलीचा धर्मच आहे, तो त्याचा प्रभाव सगळ्यांवर होतोय. पण आपण लक्षात घ्यायचं, तसं राजा एवढा हुशार असून सुद्धा कलीला त्याने आश्रय दिला. मग आता राजाने हे कृत्य केलं, श्रमिक ऋषींच्या गळ्यात त्याने साप अडकवला आणि राजा थकलेला होता, वैतागलेला होता, दमलेला होता. पण मग राजा रागातच होता ना, त्याने साधूची चेष्टा केली आणि तसंच क्रोधिष्ठ अवस्थेत तो घरी आला, म्हणजे राजवाड्यामध्ये आला. मग राजवाड्यात आल्यानंतर मग त्याने थकलेला होता, आता त्याला झोपायचं होतं, म्हणून त्याने तो मुकुट उतरवून ठेवला. मग आता मुकुटात कोण बसला होता, तर मुकुटात हा कली बसलेला होता. मग तो जो राजाने मग घरी आल्यानंतर तो मुकुट उतरवून ठेवला. मग मुकुट उतरवल्यानंतर मग त्या मुकुटामध्ये कोण बसला होता, कली बसला होता. मग मुकुट उतरवल्यानंतर त्या कलीचा प्रभाव कमी कमी झाला. मग जसा प्रभाव त्या कलीचा कमी झाला तसं राजाला समजायला लागलं की बाबा मी काय केलं, दिवसभरात माझ्याकडून काय काय कृत्य घडली. मग राजाला आठवलं की बाबा हा हे श्रमिक ऋषी एवढे महान साधू असताना हे असं कसं काय माझ्याकडून हे असं कृत्य कसं काय झालं की बाबा यांची मला काय चेष्टा करावीशी वाटली. तर तो जो कलीचा प्रभाव आहे तो, आणि कलीचा प्रभाव काय फार वेळ टिकत नाहीये, तो थोड्या वेळापुरता असतो, तो तेवढ्या वेळापुरता असतो. म्हणून त्याने त्याच्यावर तो प्रभाव झाला आणि त्याला ती चेष्टा करावीशी वाटली. पण घरी आल्यानंतर तो राजमुकुट उतरवून ठेवल्यानंतर मग त्याला समजलेलं आहे की बाबा ही माझ्याकडून साधूची चेष्टा झाली. आता इथं सिद्धांत असा आहे की बाबा त्याने काय उतरवून ठेवलं, घरी आल्यानंतर त्याने मुकुट काढला. म्हणजे कोणता मुकुट काढला मग इथं, तर मी कोणीतरी राजा आहे. मग त्याच्यावर जो कलीचा प्रभाव झाला होता तो काय होता कलीचा प्रभाव, की मी कोणीतरी राजा आहे, हा मुकुट त्याने तिथं काढून ठेवला. म्हणजे तसं आपल्याला सुद्धा होतंय कधीतरी. बाबा सुद्धा सांगायचे हे असं होतंय, कलीचा प्रभाव होतो. कारण आता बघा राजा परीक्षिती कधीचा, म्हणजे तेव्हापासून कलीचा प्रभाव होतोय. म्हणजे आता मग तर कलीचा प्रभाव आता तर फार प्रगत म्हणावं लागेल नाही का. आता सुद्धा होतंय, कधी कधी आपल्या सुद्धा बळातच कोणाचा तरी राग येतोय, बळातच कोणाची चेष्टा करावी वाटती, काय कोणाला काय शिव्या द्यावं वाटतं, काय काही करावं लागतंय. मग खरोखर आपण तसे नसतोय, पण ते काय होतंय, तो कलीचा प्रभाव आहे, ही कालगती आहे. मग बाबा सांगायचे ही कालगती ही ओळखायची आपण नाही का, ही कालगती आपल्याला ओळखता आली पाहिजे. मग हा कली याचा प्रभाव होणार आहे. म्हणून ह्या कलीला मग एवढं जरी आपल्याला स्मरण जरी झालं ना की बाबा हा कलीचा प्रभाव आहे, तरी सुद्धा हा प्रभाव कमी होतोय. मग जसं राजाने राजमुकुट उतरून ठेवला तसं आपण सुद्धा मी कोणीतरी राजा आहे, मी कोणीतरी देहधारी आहे, मी कोणीतरी आहे, हा मुकुट आपण सुद्धा उतरून ठेवायचा आहे. मग तो त्याचं स्मरण जरी झालं ना की हा कलीचा प्रभाव आहे, तरी सुद्धा त्याचा प्रभाव कमी होतोय. मग पुढे मग राजाला हे समजलं. राजाला घरी आल्यानंतर त्याला फार पश्चाताप झाला की बाबा हे माझ्याकडनं काय कृत्य झालं आज, ही श्रमिक ऋषींची माझ्याकडनं चेष्टा झालेली आहे. मग आता हे श्रमिक ऋषी मोठे साधू आहेत, पण मग राजाला फार तळमळ होऊ लागली की बाबा हे काय झालं माझ्याकडनं. आता साधूची चेष्टा झाली हे समजणं हे सुद्धा फार मोठं आहे. म्हणजे हे कळत नाही कोणाला नाही का. राजाला तिथं पश्चाताप झाला त्याला की बाबा हे काय झालं माझ्याकडनं, किती मोठा गुन्हा घडला, किती चूक झाली माझ्याकडनं, म्हणजे साधूची चेष्टा झाली त्याच्याकडनं. मग आता हे भयंकर पाप झालेलं आहे. मग राजा तळमळू लागला, राजाची तिकडे तळमळ सुरू झाली. पण इकडे काय झालं, मग श्रमिक ऋषी ध्यानस्थ अवस्थेत असताना त्यांच्या गळ्यात मेलेला साप अडकून राजा निघून गेला. पण इकडे साप तो निघून गेल्यानंतर श्रमिक ऋषींचा जो मुलगा आहे शृंगी, तो तिथे आला. तो आल्यानंतर त्याने काय केलं की त्याने बघितलं की बाबा माझे वडील ध्यानस्थ अवस्थेत असताना ही चेष्टा कोणी केली, हा मेलेला साप कोणी अडकवला. मग त्याच्यानंतर ते त्याला माहित नसतं की कोणी अडकवलं काय, पण तो हे पाहतो. मग त्याच्यावर सुद्धा कलीचा प्रभाव झालेला असतो. मग तो सुद्धा म्हणतो आता ज्याने कोणी माझ्या वडिलांची ही चेष्टा केली ना तो 7 दिवसात सर्पदंश होऊन तो मरेल, असा शाप देऊन लगेच मोकळा होतो. पण इकडे श्रमिक ऋषी तर ध्यानस्थ अवस्थेत असतात. पण हा जो काही प्रकार झालेला आहे हा श्रमिक ऋषींना अंतर्ज्ञानाने समजतो. आता बघा अंतर्ज्ञान कसं असतंय पहा, म्हणजे समजलेलं आहे ते तर ध्यानस्थ अवस्थेत आहे, डोळे बंद आहे, मग त्यांना कसं समजलं असेल. थोडस याच्यावर सविस्तर आता अंतर्ज्ञानी, म्हणजे इथं अंतर्ज्ञानी हा शब्द वापरलाय ना. मग अंतर्ज्ञान कसं असतं की आता ओठातून शब्द बाहेर पडले, ओठातून स्वर यंत्रातून शब्द बाहेर पडले, म्हणजे श्रवण म्हणजे तुमच्या कानावर आदळले. मग कानामध्ये काय असतं, कानावर असतो, त्याला टायम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणतात सायंटिफिक लँग्वेज मध्ये. म्हणजे
असतो आणि त्या द्रवामध्ये तंतू नर्व असतो. म्हणजे कानाच्या श्रवण क्षेत्रापासून म्हणजे मेंदूमध्ये असे सगळे वेगवेगळे पॉइंट असतात. श्रवण क्षेत्र असतं, दृष्टी क्षेत्र असते, वेगवेगळे पॉइंट असतात. मग कानाचा नर्व गेलेला असतो मेंदूपर्यंत, श्रवण क्षेत्रापर्यंत. मग आता हे ओठातून स्वरयंत्रातून जे शब्द आलेत ना, ते शब्द त्या कानाच्या पडद्यावर आदळतात आणि ते त्याच्या आतमध्ये जो द्रव असतो त्याच्यामध्ये ते तरंगतात. म्हणजे त्याचे तरंग तयार होतात आणि मग त्या तरंगाच्या रूपाने त्या मज्जातंतू जो मेंदूपर्यंत गेलेला आहे श्रवण क्षेत्राकडे, त्या नर्व मधून तो संदेश जात असतो. मग आता शब्द जे ते शब्द कानावर आदळल्यानंतर मग काय ते शब्द गेला का मेंदूपर्यंत? तिथं शब्द जात नाहीये तिथं, तर तिथं ते तरंग जातात. मग ते तरंग जातात म्हणजे मग तिथे भाव, आता तरंगाचे पुढे मग भावात रूपांतर होते आणि मग मेंदू आणि मग त्या भावातून त्यांना ते समजते. आता आपली जी काय अक्षर असतात ना, क ख ग म जात नाहीये, बोलला काय बोलला हे सगळं ते त्यांना त्या भावातून समजतंय. कारण भावाचे तरंग तिथे जात असतात, त्या भावातून संदेश जातात. तुम्ही कोणत्याही भाषेत बोला, मराठीत बोला, हिंदीत बोला, कानडी, कोणतीही भाषा बोला, मग ते त्यांना कोणतीही भाषा समजते. कारण तुम्ही ज्या भावाने बोललेला आहात तो भाव तिथपर्यंत जात असतो. मग म्हणजे मग आता म्हणजे कसं की तुम्ही कुठल्याही भावाने बोल किंवा कुठलाही शब्द बोलला तर ते भावाने जातं. मग जसं की पंढरपूर जा ना, तुम्ही पंढरपूरला जाणारच आहे, म्हणजे तसं आहे ते. कुठल्याही स्वराने बोला, कुठलाही अक्षर वापरत तरी सुद्धा संदेश हा कसा जातोय? तरंगाच्या रूपाने जातोय आणि तरंगाच्या रूपाने म्हणजे रूपाने जातोय. तुम्हाला काय सांगायचंय, तुमचा काय भाव आहे, तो भाव तिथपर्यंत पोहोचत असतो. क्षेत्राचं मग डोळ्याचं सुद्धा तसंच आहे की आता आपण जे डोळ्याने बघतो ना, ते आपल्या जे डोळ्याला जे काय असतं ते दृष्टीपटलावर उमटतंय आणि मग तिथून हा संदेश नर्व मधून मग मेंदूकडे दृष्टी क्षेत्रावर जात असतो. पण आता म्हणजे हे असं डॉक्टरांना माहिती आहे, ते आपण आता फक्त थोडंसं विज्ञान याचं समजून घेऊ. विज्ञान समजून घ्यायचंय आपल्याला. म्हणून म्हणजे मग दृष्टी क्षेत्रावर काय चित्र जात नसतं. तुम्ही डोळ्याने काय बघितलं, तुम्ही चित्र पाहिलं, पण ते मेंदूकडे संदेश जाताना कसा ते भावाच्या रूपाने जात असतो संदेश तुमचा. मग पुढे काय म्हणजे दृष्टी क्षेत्राला मग काय दिसत नसतं, तो अदृश्य. मग तुम्ही काय म्हणता म्हणजे इथं काय शब्दाची गरज नाहीये. म्हणून मग माऊलीने एक ओळीत म्हटलेलं आहे, हे शब्द विन संवादीचे इंद्रिया नेमता भोगीचे. मग आता इथं काय शब्द गेलेत का? नाही. मग ते शब्द गेलेले नाहीयेत. मग तिथं भावच महत्वाचा आहे. काय भावाने बोललेलं आहे ते भावाचे तरंग तिथं जात असतात. म्हणजे तुम्ही काय जे बघितलेलं आहे ना डोळ्याने, त्याचं ते भाव तिथं ते मेंदूपर्यंत तुमचा भाव जात असतो. मग तुम्ही काही म्हणा, तुम्ही काय सोहम म्हणता तुम्ही, म्हणजे कसं की त्यावेळेस बाबांनी सांगितलं की मग आता 56 भाषा, मग ह्या 56 भाषा कोणत्या? मग त्याच्यामध्ये 36 मूळाक्षर, मग त्याच्यामध्ये 12 व्यंजन आणि अधिक 4 वाण्या. आता 4 वाण्या कोणत्या? परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. मग हे किती झाले? 36 मूळाक्षर, 12 व्यंजन आणि 4 वाण्या मिळून किती झाले? 52. आणि अजून 4 म्हणजे आणखी 4 अक्षर आहेत, असे करून 56 झाले. म्हणजे आता इथं प्रत्येक एक अक्षर म्हणजे एक भाषा आहे. मग अशा तऱ्हेने 56 भाषेचा केला शे गौरव. मग आता यातून काय करायचंय आपल्याला? मग ह्या 56 भाषेतून आपल्याला अंतिम म्हणजे अंतकरणातली भाषा समजत असते. मग या 56 अक्षरापासून ओम, मग ओम पासून सोम असा बदल होत जातो आणि मग आपल्या प्रत्येक रोमामध्ये सोम चालूच आहे. मग आता अजून आपण एक रामायणातलं अजून एक दृष्टांत पाहूया. आता रामायणामध्ये मारुतीची आणि रामाची भेट झाली. मग आता हे मारुती राया गेले रामाला भेटायला, मग ते त्यांनी ब्राह्मण वेश धारण केला आणि गेले. मग आता तिकडे बघितलं की कोणतरी येत आहे नाही का, मग त्यांना वाटलं की कोणीतरी हेर येत आहे, म्हणून मग मारुती रायांना पाठवलं चौकशीसाठी. तर ते गेले चौकशी करायला आणि मग मारुती रायांनी भगवान प्रभू रामचंद्रांना विचारलं की बाबा कोण आहात तुम्ही, कुठून आलात तुम्ही? तर भगवान प्रभू रामचंद्र म्हणाले की मी अयोध्येचा राजकुमार दशरथाचा पुत्र मी राम आहे म्हणे. तर भगवान प्रभू रामचंद्रांची भाषा इतकी गोड होती की त्यावर मारुतीराय म्हणाले तुम्ही दिसायला तर माणसासारखे आहात, तुमचं शरीर तर माणसाचं आहे, तुमचा आवाज आहे तो आवाज तर माणसासारखा येतोय, पण तुमच्या आवाजात जे तेज आहे ते तर काही माणसासारखं वाटत नाही की ते काय
किती म्हणजे स्पेशल आहे नाही का, म्हणजे तो जो आवाज आहे त्यांचा, त्या आवाज वेगळाच आहे. तर आता जर आपण विचार केला तर भगवान प्रभू रामचंद्राची भूमिका करतील नाही का, रामासारखा वेश परिधान करतील, रामासारखं भगवान प्रभू रामचंद्रांसारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करतील, परंतु जे भगवान प्रभू रामचंद्रांच्या आवाजात जे तेज आहे तसं तेज येईल का? म्हणजे इथे काय महत्वाचं आहे, मग जो त्यांचा आवाज आहे किंवा म्हणजे आता इथं बोलण्यावरून त्यांचा परिचय झाला. मारुती रायांना हे कसं समजलं की हे भगवान प्रभू रामचंद्र आहे, कारण की तसं जर दुसरं कोणी वेश परिधान करून येईल, पण भगवान प्रभू रामचंद्रांचा जो आवाज आहे, त्यांच्या आवाजात जे तेज आहे तसं येईल का? तसं येणार नाहीये. म्हणजे इथे तुम्ही हावभाव कराल किंवा त्यांचा म्हणजे हा परिचय इथे सांगण्याचं काय महत्वाचं काय आहे की परिचय हा कसा झाला, तर हा तेजावरून झाला. मग आता हा रामाचा आवाज आहे, भगवान प्रभू रामचंद्राचा आवाज आहे, मग हा कोणी काढायचा? हा रामाचा आवाज हा रामानेच काढावा, म्हणजे हा दुसरा कोणाला जमणार नाहीये. मग म्हणजे आता याच्यावरून म्हणजे आता राम ओळखला, मारुती रायांनी रामाला ओळखलं, मग हे रामाला कशावरून ओळखलं? त्यांच्या म्हणजे परिधानावरून ओळखलं, त्यांच्या वेशावरून ओळखलं की कशावरून? मग रामचंद्रांची ओळख मारुती रायांना कशामुळे झालेली आहे, तर त्यांच्या आवाजात जे तेज आहे त्या आवाजावरून, त्या तेजावरून त्यांची ओळख झालेली आहे. म्हणजे आणि मग ती ओळख झाल्यानंतर मग मारुती रायांनी आलिंगन दिलं आणि मग शरण आला. म्हणजे मग इथे शब्देवी न संवादिजे, मग त्यांनी शब्दांनी सांगितलं की दशरथाचा पुत्र मी राम आहे, हे शब्दांनी सांगितलं, पण त्यांचे जे तेज होतं बोलण्यात त्या तेजावरून ओळख झालेली आहे. म्हणजे इथं शब्द न वापरता मग तुम्ही कोण आहे हे समजतं. मग आता अजून एक दृष्टांत पाहू आपण की विज्ञानामध्ये एक प्रयोग आहे. 2 तंबोरे घ्यायचे आपण, एक बंद खोली घ्यायची आणि त्या बंद खोलीमध्ये ते 2 तंबोरे ठेवायचे. दोन्ही तंबोरे एका कोपऱ्याला ठेवायचा आणि एक कोपऱ्याला ठेवायचा, म्हणजे 2 कोपऱ्यात 2 तंबोरे ठेवायचे आणि दोन्ही तंबोऱ्यांची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्यांचा जो स्वर आहे तो स्वर सारखा करायचा. म्हणजे फ्रिक्वेन्सी सारखी सेट करायची, दोन्ही तंबोऱ्यांचा स्वर सारखा सेट करायचा आणि एका तंबोऱ्याला छेडायचं, म्हणजे एका तंबोऱ्याच्या तार जी आहे ना त्या तारेवर आघात करायचा आणि दुसऱ्या तंबोऱ्याला हात लावायचा नाही. तर आणि एकदा तुम्ही छेडल्यानंतर त्याच्यावर आघात केल्यानंतर दुसऱ्या तंबोऱ्यातून ऑटोमॅटिक आवाज निघतो. मग तो कसा काय निघतो? का तर पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे की दोन्ही तंबोऱ्यांची फ्रिक्वेन्सी किंवा त्यांचा जो स्वर आहे तो आपण सारखा सेट केलेला आहे. मग दुसऱ्या तंबोऱ्याला आपण हात लावलेला नाहीये, फक्त पहिल्या तंबोऱ्याला छेडायचंय, फक्त पहिल्या तंबोऱ्याच्या तारेवर आघात केलाय की दुसऱ्या तंबोऱ्यातून ऑटोमॅटिक आवाज निघतो. म्हणजे हा विज्ञानातला प्रयोग आहे. मग तसं आपल्याला जमतंय का? किंवा म्हणजे मग दोघांची फ्रिक्वेन्सी तर सारखी केलेली आहे, मग जो पहिल्या तंबोऱ्यावर आघात झाला तो दुसऱ्या तंबोऱ्यातून सुद्धा आवाज निघतोय. मग आता इथे सांगायचं काय आहे बाबांना की म्हणजे बाबा ज्या लेवलला किंवा संत ज्या पातळीला जाऊन आपल्याला सांगत असतात, साधकांनी सुद्धा त्याच पातळीला जाऊन म्हणजे ऐकलं पाहिजे, तरच त्याचा बोध होणार आहे. म्हणजे एका तंबोऱ्याची फ्रिक्वेन्सी आपण सेट केली, तीच दुसऱ्या तंबोऱ्याची सुद्धा त्याच याला सारखी सेट केलेली आपण, आणि जर आपण सारखी नाही सेट केली ना तर दुसऱ्या तंबोऱ्यातनं आवाज निघत नाहीये. मग आपण काय म्हणतो की बाबा आम्हाला अनुभव येत नाही किंवा आम्हाला समजत नाही. मग का अनुभव येत नाही? मग जे सांगितलंय ते खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे की नाही? मग जे संतांनी सांगितलेलं आहे ते खरं आहे, पण आम्हाला अनुभव येत नाही. मग का येत नाही? कारण बाबा ज्या पातळीवर जाऊन सांगतात त्या पातळीवर जाऊन आपण ऐकत नाहीये. बरोबर आहे की नाही? मग संतांना ज्या पातळीवर जाऊन सांगायचंय त्याच पातळीवर जाऊन आपण ऐकलं पाहिजे. म्हणजे जे बाबांना सांगायचंय, जे संतांना सांगायचंय त्याच पातळीवर जाऊन आपण ऐकलं पाहिजे. म्हणजे किंवा आपली सुद्धा तेवढी हे पाहिजे, तेवढी पातळी पाहिजे. म्हणून बाबांनी जे सांगितलंय, जे संतांनी सांगितलंय तसं आपलं आचरण झालं पाहिजे. मग बाबा सांगतात की अनुसंधान जमलं पाहिजे. म्हणजे मग अनुसंधान एकदा जमलं ना तर मग श्वास कसा आहे, तो कशा गतीने चाललाय हे आपल्याला समजतं. मग आपला जर श्वास जसं चालू केला ना तर मग समोरच्याचं काय मनातलं आहे ते आपल्याला समजतंय. याला ना विज्ञानात तर हिप्नोटिझम म्हणतात किंवा संमोहन विद्या. मग ते आता रिद्धी सिद्धीचा प्रकार आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला फक्त रामाचा स्वर ओळखायचा आहे. म्हणजे आपल्याला फक्त राम ओळखायचा आहे, म्हणजे रामाचा आवाज ओळखायचा आहे. आता जर कोणीतरी रामाची भूमिका करतील सुद्धा पण रामाचा आवाज काढतील, पण तो रामाचा आवाज नाहीये ना. आता
म्हणजे आता कसं आहे की बाबांचा जो आवाज आहे किंवा आपण म्हणतो की नाही श्रीपाद बाबांचा आम्ही अंग खांद्यावर खेळलो, मग कसे खेळलो? मग कोणी म्हणेल की नाही बाबा आम्ही बाबांना बघितलेलंच नाहीये. मग तुम्ही बाबांना देहाने नाही बघितलं, पण मग तत्वाने कसं जाणलेलं आहे? मग जसं हे शब्देविना संवादिजे, जसं शब्दाशिवाय संवाद होतोय, शब्दाशिवाय संवाद होतोय, म्हणजे तसं मग आपण सुद्धा आपला सुद्धा बाबांचा अंग संग होतोय ना आपला, किंवा बाबांना जे सांगायचंय ते बरोबर आपल्यापर्यंत पोहोचतंय. म्हणजे ये हृदयची ते हृदय घातले, म्हणजे बाबांनी सुद्धा आपल्याला त्या पातळीचं बनवलेलं आहे. फक्त आपण सुद्धा जे संतांनी सांगितलंय, मग संतांची बाई हा माझा विश्वास, मग संतांच्या चरणावर आपण विश्वास ठेवून जे बाबांना सांगायचंय, जे संतांना सांगायचंय ते त्या तसंच आपलं आचरण झालं पाहिजे. संतांच्या विचाराचा गर्भितार्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे, संतांना काय सांगायचंय तो गर्भितार्थ आपल्याला इथे समजावून घ्यायचा आहे. मग आता आपला विषय चालला होता की अंतःकरणातली भाषा, मग कसं ते अंतर्ज्ञानाने त्यांना कसं समजलेलं आहे. मग आता ते त्यांनी श्रमिक ऋषींनी अंतर्ज्ञानाने जाणलेलं आहे की बाबा हा बाहेर काय प्रकार घडलेला आहे. आणि इकडे तर परीक्षित राजाची तळमळ चालू झाली, कारण जसा राजा परीक्षितीने तो मुकुट काढून ठेवला तसा कलीचा प्रभाव कमी झाला आणि राजा परीक्षितीला समजलेलं आहे की बाबा हे जो आहे हा माझ्याकडून खूप मोठा, म्हणजे त्याला पश्चाताप झालाय, खूप तळमळ होते त्याची, कारण त्याच्याकडून साधूची चेष्टा झालेली आहे. मग हा जे काय प्रकार झाला हे त्याला समजलंय. मग त्या आता श्रमिक ऋषी मग ध्यानस्थ अवस्थेतनं उठले आणि मग त्यांनी बघितलं, त्यांना तर हा काय प्रकार झाला समजलंच होतं, तरी सुद्धा श्रमिक ऋषींनी ध्यानस्थ अवस्थेतून उठल्यानंतर श्रमिक ऋषींनी राजाला निर्दोष ठरवलं. ते म्हणाले की हा शृंगी शाप देतोय, म्हणे मेलेला साप गळ्यात अडकवल्यानंतर हा शृंगी शाप देतोय, म्हणजे दोष माझ्या मुलाचाच आहे असं श्रमिक ऋषींनी सांगितलं आणि राजा निर्दोष आहे. म्हणजे आता इथे पहा साधूचं अंतःकरण कसं असतं, इथे सिद्धांत असा आहे की साधूचं अंतःकरण कसं असतंय. आता विचार करा, मला सांगा आपण असं तर काय केलं असतं? आपण मान्य केलं असतं का की माझ्याच मुलाचा दोष आहे आणि राजा निर्दोष आहे, असं आपण सांगितलं असतं का? पण नाही. आता इथं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की श्रमिक ऋषींचं म्हणजे हे साधूचं अंतःकरण आहे, म्हणून साधूंनी सांगितलं की नाही राजा निर्दोष आहे, त्याच्यावर कलीचा प्रभाव झाला, पण हा शृंगी शाप देतोय आणि ह्या शृंगीने शाप दिला, मग आता हा शाप काय खोटा होणार आहे का? जसं भात्यातून निघालेला जो बाण आहे तो बाण सोडल्यानंतर तो बाण काय रिटर्न येईल का? पुन्हा मागे येईल का? एकदा भात्यातनं बाण सोडलं तुम्ही, धनुष्यातनं बाण निघाल्यानंतर बाण जसं मागे येणार नाही, त्याचप्रमाणे हा शाप आता खोटा होणार नाहीये. हा शृंगी शाप देतोय, म्हणजे शृंगी सुद्धा तपस्वी आहे, तो सुद्धा तो साधूचा मुलगा आहे, म्हणजे तो सुद्धा तपस्वी, त्याची सुद्धा तपश्चर्या आहे, म्हणलं हा शाप आता खोटा होणार नाहीये. आणि मग त्याने शाप दिला की 7 दिवसात राजा परीक्षितीचा मृत्यू होणार आहे, तो पण सर्पदंशाने. मग हे समजल्यानंतर श्रमिक ऋषींनी सांगितलं की राजाची त्यांनी निर्दोष मुक्तता केली, राजा निर्दोष आहे म्हणे आणि माझाच मुलगा दोषी आहे. मग इकडे तर राजाची तळमळ चालू झाली, त्याला पश्चाताप झालेला आहे. पश्चाताप होणं, पश्चाताप झाला हे समजणं हे सुद्धा म्हणजे सद्गुरु कृपाच आहे त्याच्यावर, त्याला सुद्धा ते समजलेलं आहे की पश्चाताप झालेला आहे त्याला त्या ठिकाणी. म्हणजे आता आपल्याला पश्चाताप होईल का? जर आपल्याकडून एखाद्या साधूची चेष्टा झाली तर आपल्याला काय पश्चाताप होईल का? मग त्या पश्चातापातून त्याला ते प्रायश्चित्त भोगायची सुद्धा राजाची तयारी आहे की बाबा हा हे जे झालेलं आहे ना याची काही तयारी आहे, पण तरी सुद्धा राजाला तळमळ कशाची लागून राहिली की माझ्याकडनं साधूची चेष्टा झालेली, याची त्या राजा परीक्षेला जास्त तळमळ लागून राहिलेली आहे. मग जो राजाला पश्चाताप झालाय तो श्रमिक ऋषींना अंतःकरणातून तो जाणवला आणि मग लगेच श्रमिक ऋषींनी काय केलं, रातोरात 4 साधू राजा परीक्षितीकडे पाठवले. म्हणजे त्याच रात्री त्यांनी राजा परीक्षितीकडे ते हे 4 साधू पाठवायचं ठरवलं आणि 4 साधूंना सांगितलं की बाबा तुला हा जो शाप दिलेला आहे 7 दिवसात तुझा सर्पदंशाने मृत्यू होणार, या शापातून तुला कायमची मुक्तता करण्यासाठी त्याला त्याच्यावर काय केलं पाहिजे हे श्रमिक ऋषींनी ते 4 साधूंना सांगितलं आणि त्या 4 साधूंना समजावून सांगितलं की राजाला काय काय करावं लागेल आणि मग कशी त्याची त्या शापातून मुक्तता होईल हे त्या 4 साधूंना समजावून सांगितलं आणि राजा परीक्षितीकडे त्याच रातोरात त्याच रात्री पाठवून दिलेलं आहे. मग आता हे 4 साधू म्हणजे कोण? मग हे 4 साधू म्हणजे साधन चतुष्टय, म्हणजे तेच विवेक. मग पहिला आहे विवेक, दुसरा आहे वैराग्य, तिसऱ्यामध्ये येतं मग शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, सत्सम आणि चौथा शेवटी मुमुक्षु. मग हे 4 साधू राजा परीक्षितीकडे पाठवलेले.
हे एक एक पाहूया. आता याच्यामध्ये आलाय सत्संग. मग आता आपण सत्संग कशाला म्हणतो? सत्संग आपण कशाला म्हणतो? जे आता आपण बसलेलो आहे, कोणीतरी सांगणार आहे, कोणीतरी ऐकणारे आहेत, आपण याला सत्संग म्हणतो, नाही का? पण याला सत्संग म्हटलेलं नाहीये. संतांचं काय म्हणणं आहे, आता हे जे आपण बसलोय याला साधू संघ म्हटलेलं आहे. मग आता सत्संगाची व्याख्या काय आहे की सत्संग म्हणजे सतत सत्याचा संघ. मग आता सत्संग म्हणजे मग आता हे सत्संग करण्यासाठी टाळ पखवादाची सुद्धा गरज नाहीये, सांगणाऱ्याची सुद्धा गरज नाहीये, ही कशाचीही सत्संगाला गरज नाहीये. मग आता तुम्ही म्हणाल हे खरं आहे की खोटं आहे? मग आजपर्यंत आपण सत्संग कशाला म्हणत होतो? जे आपण बसलोय किंवा टाळ पखवाद मृदुंग जी काही व्यवस्था, ही व्यवस्था केलेली आहे, याला सत्संग म्हणत नाहीये. मग आपण सत्संग यालाच म्हणत होतो की नाही? मग आता हे ज्ञान आहे की अज्ञान आहे? हे अज्ञानच आहे. म्हणजे म्हणतो हा ज्ञान झालेलं आहे, पण ज्ञान कसं आहे? अज्ञानयुक्त ज्ञान आहे. मग हे अज्ञानयुक्त म्हणजे हे अज्ञान जोपर्यंत समूळ बाद होत नाही तोपर्यंत भ्रांती जाणार नाहीये. म्हणून हे आता आपल्याला अज्ञान समूळ बाद करायचंय. मग आता हे सत्संग, मग सत्संग कसा करायचा आहे की मग हा जो साधू संघ आहे, आता हे आपण जे बसला सांगणार आहे, कोणीतरी ऐकणार आहे किंवा साधू जवळ, साधू संघामध्ये जाऊन सत्संग कसा करायचा हे समजावून घ्यायचंय आपल्याला. मग आता माऊलींनी म्हटलंय म्हणून जाणते नाही गुरु भजिजे. मग त्यांनी सांगितलंय म्हणून जाणते नाही गुरु भजिजे. मग कोणाला भजायला सांगितलं इथं? तर जाणत्याला भजायला सांगितलेलं आहे. ज्याची संगत करताय ना त्याला भजायला सांगितलेलं आहे. मग आता कोणाची पण संगत करायची नाहीये. मग आता ही जी ओवी म्हटलेली आहे की म्हणून जाणते गुरु भजिजे, मग ह्या ओवीला संकुचित करून वाचायचं नाहीये. या ओवीचा अर्थ खूप व्यापकत्वाने बघायचं इथं. मग आता ओवीचा भावार्थ किती व्यापक आहे, नाही का? भावार्थ मोठा आहे. मग त्याला तुम्ही जाणा. कोणाला जाणायचंय? ज्याला तुम्ही भजणार आहात त्याला तुम्हाला जाणायचंय. मग ज्याला तुम्ही जाणणार आहात, ज्याचं तुम्ही दर्शन घेणार आहात त्याला तुम्हाला जाणायला सांगितलेलं आहे. मग जाणायचं म्हणजे काय? मग बघायला पाहिजे ना, हा कोण आहे, चोर आहे की लबाड आहे, कोण आहे हे बघितलं पाहिजे की नाही? मग सज्जन आहे की दुर्जन आहे, चोर आहे की भामटा आहे की कपटी आहे, कोण आहे हे बघितलं पाहिजे ना. आणि मग जर सज्जन असेल तर काय भीती नाहीये, पण त्यासाठी तुम्हाला आधी त्याचं कर्म बघितलं पाहिजे. आणि मग जर कोणालाही भजलात तर माऊलींनी सांगितलंय ना म्हणून जाणते नाही गुरु भजले, त्याला भजायला सांगितलेलं आहे. म्हणून मग आधी त्याचं कर्म बघितलं पाहिजे. म्हणून ह्या ओवीची व्यापकता बघा किती आहे. नुसतंच आपण म्हणतो म्हणून जाणते नाही गुरु भजले आणि लगेच प्रवचन करतो, पण इथे ओवीची व्यापकता समजावून घ्यायची आपल्याला. मग त्यांना जाणण्यासाठी काय केलं पाहिजे? तर मग त्याचं कर्म पाहिलं पाहिजे. ज्याला तुम्ही जाणणार आहात, ज्याचे तुम्ही पाय धरणार आहात त्याला तुम्ही अगोदर त्याला जाणलं पाहिजे, त्याचं आधी कर्म पाहिलं पाहिजे. तो कसा आहे, चोर आहे की भामटा आहे की सज्जन आहे की दुर्जन आहे हे तुम्ही जाणलं पाहिजे अगोदर. मग म्हणजे तुम्हाला आधी हे जाणायला लागेल. मग हे खरं आहे की खोटं आहे, मग की तू तुमच्या हिताचं आहे का, मग हे सत्य आहे की अर्ध सत्य आहे? कारण आपली जी वाटचाल आहे, आपला जो विषय तो कसा आहे, तर तो अंतिम सत्याकडे, आपल्याला अंतिम सत्याकडे जायचंय. मग आपण ज्याला जाणतोय ते सत्य आहे की अर्ध सत्य आहे की असत्य आहे, म्हणून हे जाणलं पाहिजे आपण. मग आता आपला विषय हा अंतिम सत्याच्या दिशेने. मग आता आपल्याला जी अवस्था होते मग हेच अंतिम सत्य नाहीये, कारण तुम्हाला अजून नामानंद मिळत नाहीये. सांगतात की नामानंद मिळाला पाहिजे. आता आम्हाला आनंद होतोय कशाचा? आम्ही नाम घेतलंय याचा आपल्याला आनंद होतो. मग हा खरा नामाचा आनंद नाहीये, आम्ही नाम घेतल्याचा आनंद आहे फक्त. मग आपल्याला अजून नामानंद मिळत नाहीये. म्हणून आपल्याला नामाचा आनंद घ्यायचाय, आपल्याला नामानंद व्हायचंय. म्हणजे जे नाम आपण घेतोय ना त्याचा अनुभव आला पाहिजे आणि तो आनंद आपल्याला घ्यायचा आहे. मग आता नामानंद, मग सांगितलं नामानंद व्हा किंवा नामानंद व्हायचंय. मग काय नाव ठेवून होणार आहे किंवा एखादी उपाधी लावून किंवा एखादा नामानंद, नित्यानंद, सत्यानंद असं काय उपाधी लावून किंवा असं काय डिग्री लावून होणार आहे ते? तर तसं नाहीये. ते नामाचं नाम घेऊन त्या नामाचा अनुभव आला पाहिजे आणि मग नामानंद नाव ठेवून म्हणा असं नामानंद, तर अनुभव आला पाहिजे त्याचा. मग आता म्हणजे मग म्हणूनच सांगितलंय की आता बाहेर असे काय प्रकार चालतात, सत्यानंद, नित्यानंद, कोणीतरी काहीतरी नाव ठेवून किंवा
कोणी उपाधी लावून घेत आहे आणि लोक त्यालाच भजतात. म्हणून माऊलींनी इथं शेरा मारलाय, म्हणून जाणते नाही गुरु भजीजे. ज्याला तुम्ही भजणार आहात, तुम्ही दर्शन घेणार आहात, ज्याला तुम्ही शरण जाणार आहात, त्याला अगोदर जाणा. मग त्याचं कर्म पहा कसं आहे, का उपाध्या लावलेल्या आहेत की नाव ठेवून आहे, कसं आहे ते बघा. जर ज्याने अनुभव घेतलेला आहे त्याला शरण जायला काय हरकत नाहीये, नवे नवे त्यालाच शरण गेलं पाहिजे. मग आता तुम्ही ज्याच्या सहवासात जाताना मग संगत बाबा सांगतात कोणाची संगत केली पाहिजे, कोणाच्या सहवासात राहिलं पाहिजे. आता ज्याच्या सहवासात तुम्ही राहणार ना की त्याचेच गुण आपल्यामध्ये येत असतात. मग इथं विवेकाला भर व्यापकता आहे की मग इथे जाणण्यासाठी आता आपल्याला जाणायचंय ना की ज्याला भजणार आहात त्याला तुम्ही जाणलं पाहिजे. मग ते जाणून घेण्यासाठी इथं विवेक पाहिजे. मग इथे जाणण्यासाठी तुम्हाला विवेक पाहिजे. मग आता इथं काय होऊ लागलंय, ज्ञान सांगायला लागलं की विपरीतच ज्ञान व्हायला लागलंय. चाललंय कुठं, ज्ञानाच्या दिशेने, पण काय होऊ लागलंय. मग हे विपरीत ज्ञान कशामुळे होतंय, तर साधन चतुष्टयाच्या अभावामुळे. म्हणून साधन चतुष्टय होणं गरजेचं आहे. पण आता पुढे काय झालं, श्रमिक ऋषींनी हे 4 ऋषी पाठवले इकडे राजा परिषदेकडे. मग त्या साधूंनी मग ते साधू इकडे राजमानात आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा काल असा असा प्रकार घडलेला आहे आणि असा असा त्याचा परिणाम होणार आहे. कारण मग आता हे संकट तुम्हाला सतत येणार आहे, कारण तो शाप आहे, शाप तर काही खोटा होणार नाही. मग हे संकट तुम्हाला वारंवार येणार आहे, जन्मोजन्मी तुम्हाला हे संकट येणार आहे. आणि जर ह्या शापातून तुम्हाला कायमची मुक्तता होण्याची असेल किंवा जर कायमचं मुक्त व्हायचं असेल तर श्रमिक ऋषींनी हा संदेश दिलेला आहे. हे ते 4 साधू घेऊन राजा परीक्षितेकडे पोहोचलेले आहेत आणि मग ह्या 4 साधूंनाच म्हटलेलं आहे साधन चतुष्टय. मग आता याच्यामध्ये पहिलं काय आहे तर विवेक. मग आता विवेक कशाला म्हणायचं, मग आता विवेकामध्ये काय काय असतं, मग खरं खोटं, सत्य असत्य, द्वंद्व, म्हणजे हे 2 आहेत ना, सत्य असत्य, खरं खोटं. मग ह्या द्वंद्वातून आपल्याला योग्य निवड करता आली पाहिजे. आणि मग म्हणजेच मग काय, निवड करण्याचे कौशल्य, हे जे निवड करण्याचं कौशल्य आहे त्याला म्हटलेलं आहे विवेक. मग आता ह्या द्वंद्वातून योग्य निवड करण्याचं आपल्याकडे चातुर्य असलं पाहिजे. मग आता चतुर असायला पाहिजे नाही का आपण. मग आता हे चातुर्य, मग आता परवा कोणतरी विचारलं काय म्हणे ते चातुर्य कुठून आणायचं म्हणे. मग आता मला सांगा, तुम्हाला बाकीच्या ठिकाणी चातुर्य कसं येतं, पैसा कसा कमवायचा, घर कसं चालवायचं, मुलं कशी वाढवायची, बंगला कसा घ्यायचा, गाडी कशी घ्यायची, या ठिकाणी आपल्याला चातुर्य कसं येतं, बरोबर आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चातुर्य कसं निर्माण होतं. मग जर आपल्याला निजध्यास जर असेल ना तर या द्वंद्वातून योग्य निवड करण्याचं चातुर्य बरोबर आपल्याकडे येते. आणि म्हणजे योग्य निवड करण्याचं चातुर्य आपल्याकडे बरोबर आहे. मग आता इथं आपण परीक्षा घ्यायची की बाबा हा सत्य आहे की असत्य आहे, खरं आहे की खोटं आहे. मग आपल्याला समजतंय हा की कसं आहे बरोबर. मग योग्य आणि अयोग्याची आपल्याला आधी पारख केली पाहिजे. मग त्याची पारख करण्यासाठीच मग तुम्हाला त्याचं कर्म बघायला लागेल. मग वरती आपण सांगितलं की कर्म बघितल्याशिवाय तुम्ही योग्य की अयोग्य हे काय समजणार नाही ना. मग असं कोणी अर्थ, मग असं सांगतात की बाबा हा तुम्ही त्यांचं कर्म बघू नका, मग असं काय अर्थ इथं काढायचा नाहीये. कारण कर्म पाहिल्याशिवाय योग्य काय आणि अयोग्य काय हे आपल्याला समजणार नाहीये. मग तुम्ही काही पण करायचं आणि म्हणायचं हा फॉरगेट इट, विसरून जावा, मग तसं काही चालणार नाही इथं. म्हणजे मग त्याचा निषेध करायचा, त्या कर्माचा निषेध करायचा आहे आपल्याला. लोकांना सांगा हे चुकीचं आहे, याचा अर्थ म्हणजे काय कोणाचं कर्म बघायचं नाही असं नाहीये. म्हणून या ठिकाणी आपल्याकडं मग विवेक आहे का, मग सत्य काय असत्य काय. मग सत्य जरी समजलं पण तरी त्या सत्यामध्ये ते अर्ध सत्य आहे की पूर्ण सत्य आहे हे समजून घ्यायचंय. कारण आपला विषय काय आहे की अंतिम सत्याकडे आपली वाटचाल ही अंतिम सत्याकडे, म्हणजे अर्ध्या प्रकाशातून पूर्ण प्रकाशात या बरं. म्हणजे आता आपण जे आहे ते अर्ध्या सत्यावर आहे. म्हणजे आपल्याला जी काय अवस्था होते मग किंवा जो काय आपल्याला सत्संगात आनंद होतो तो सत्य आहे, पण शाश्वत आहे का, बरोबर आहे की नाही. कारण आनंद कसा होतोय, सत्संगातून आल्यानंतर जो आनंद मिळतो तो शाश्वत आहे का. मग तो इथं आहे तोपर्यंतच आहे ना, की साधू संघामध्ये आल्यानंतर तो आनंद आहे तो इथपर्यंतच आहे ना, इथं आलो तेवढ्या पुरतच आहे ना, म्हणजे तो शाश्वत आहे का. मग बाहेर गेल्यावर पण सत्य पाहिजे ना. मग तसं सत्य आहे पण अंतिम सत्य नाहीये. आणि आपला जो विषय चाललाय हा अंतिम सत्याकडे चाललाय. म्हणजे चुकीचं नाहीये, तुम्हाला जो आनंद मिळतोय पण नामानंद मिळतो तो बरोबर आहे का, तो बरोबर आहे पण तो अंतिम नाहीये. म्हणजे आपण अजून सुद्धा अर्ध सत्यामध्येच अडकून बसलेलो आहोत.
म्हणजे याला मग बाबा म्हणायचे अर्ध्या आळकुंडानं पिवळं होणं. म्हणजे इथं फार घोटाळा आहे. म्हणजे अर्धवट ज्ञान काही कामाचं नाही. बाबा सांगतात की हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. म्हणजे अर्धवट ज्ञान काही कामाचं नाहीये. मग आता पुढं मग हे 4 ऋषी सांगितले नाही का. मग त्यातला पहिला होता विवेक, मग दुसरा आता वैराग्य. आता मग वैराग्य म्हणजे काय, वैराग्य कशाला म्हटलेलं आहे, तर आपण आता वैराग्याची व्याख्या पाहूया. मग वैराग्य म्हणजे काय, तर ऐहिक आणि परलौकिक फळाबद्दल निरीच्छा असणे. मग आता तुम्ही कुठलंही कर्म करा, मग गीतेचा तो संदेशच आहे, कुठलंही कर्म करा आणि कर्माच्या फळाची अपेक्षा करायची नाहीये. मग आता इथं कसलीच अपेक्षा ठेवायची नाही. कुठलंही कर्म करा, फळाची अपेक्षा करायची नाही, कसलीच नाही, मोक्षाची सुद्धा अपेक्षा करायची नाही. म्हणजे तुम्ही असं नाम घ्या. मग बाबा सांगतात असं नाम घ्या तुम्ही मोक्षाची सुद्धा, किंवा बाबा आता हा नाम घेतोय मग कशासाठी, काहीतरी इच्छा आहे का, नाम घेतोय कशासाठी, मोक्ष मिळावं म्हणून. मग बाबा सांगतात मोक्ष मिळावा याच्यासाठी सुद्धा नाही, कसलीच इच्छा ठेवायची नाही. निरीच्छवा. निरीच्छवा म्हणजे काय, की कोणतीच इच्छा ठेवायची नाही या ठिकाणी. मग तुम्ही जर म्हणाल की नाही हा नाम घेतो कशासाठी, मग बाबा म्हणतात इथं व्यापकतेने घ्या, मोक्ष मिळावा यासाठी सुद्धा नाही. का तर मी आता तुम्हाला वाटेल हा मी सांगते म्हणून नाही, तर तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष तुमचा देवा, तुम्हा दुर्लभ तो ठेवा, मग भक्तीची ते गोडी, आपुल्या प्रकारा करा जतन दातारा, तुका मने भेटी पुरे एकची शेवटी. मग आता म्हणजे मोक्ष मिळावा याच्यासाठी सुद्धा नाहीये. आता की बाबा काय सगुण म्हणे, बर ठीक आहे. मग आता त्याला कोणतरी एक साधू भेटलेले आणि त्यांनी त्याला सांगितलं की मंत्राचा काहीतरी एक 12 वर्षांनी तुला सगुण दर्शन होईल. मग त्याला तो मंत्र दिला, ओम वासुदेवाय नमः, असं त्याला तो मंत्र दिला. आणि मग त्या मंत्राचा तुला ते भगवंत दर्शन होईल. आणि मग त्याचे 10 वर्ष ते जप करून झाला होता आणि मग अजून त्याला ते 2 वर्ष करायची होती. मग ते 2 वर्षानंतर अजून केलं, मग ते 12 वर्षांनी त्याला ते सगुण दर्शन होणार आहे. मग ते सगुण दर्शन ठीक आहे बाबा, काय सगुण दर्शन असेल, तो 3 तोंडाचा असेल, चतुर्भुज असेल, अजून काय मुकुटधारी असेल, पण मला सांगा ते किती शक्य आहे ना, किती वेळापुरतं दिसणार आहे सगुण दर्शन. ठीक आहे, ते एवढं थोड्या वेळासाठी तू अजून 10 वर्ष त्याची करून झाली आणि अजून 2 वर्ष करायची, म्हणजे 12 वर्षाचं फळ संपलंच की. मग त्या 12 वर्ष तपश्चर्या तू कशासाठी केली, की मला सगुण दर्शन व्हावं, त्या भगवंताचं मला सगुण दर्शन व्हावं यासाठी तू ती 12 वर्ष तपश्चर्या केली. मग तुला ते सगुण दर्शन झाल्यानंतर तुझ्या ते 12 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ संपलंच की. म्हणजे तू ती तपश्चर्या कशासाठी केली होती, की ते सगुण दर्शन पाहण्यासाठी. आता पुढे काय, बरोबर की नाही. म्हणजे मग आपण ती तपश्चर्या कशासाठी केली त्याने, की ते सगुण दर्शन होण्यासाठी. मग आता ते शाश्वत आहे का, मग ते झालं सगुण दर्शन, मग ते किती वेळासाठी, क्षणिक आहे ना ते. मग ते काय उपयोग झाला का त्याचा, मग ते फळ संपलं त्याचं. मग एवढा 12 वर्ष ते जप करत राहिला आणि संपलंच की त्याचं. मग तसं आहे. म्हणजे मग आता आपण श्रीपाद बाबांच्या अंगा खांद्यावर खेळलो, त्यांचा अंग संग झाला. मग आता अजून काय पाहिजे आपल्याला. आता आपल्याला बाबा तत्वाने भेटले, जरी आपण म्हणतो की हा बाबा नाही देहाने आम्ही बाबा पाहिले नाहीत, पण तत्वाने बाबांनाही अशी एक क्षण सुद्धा आपला नाहीये की आपण बाबांशिवाय राहिलोय. बाबांच्या आपण अंग खांद्यावर खेळतोय, बाबांचा अंग संग आपल्याला होतोय, बाबांशिवाय आपण एक क्षण सुद्धा जगत नाहीये. बाबांच्या सतत आपण सानिध्यात आहोत, बाबांच्या सहवासातच आपण आहोत. म्हणजे आता बाबांनी आपल्याला निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा आहे त्याचं दर्शन आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणजे कायमचं सुखी केलेलं आहे बाबांनी आपल्याला. म्हणजे मग आता विचार करा, मग तुम्ही जर ते सगुण रूप दर्शन दिसण्यासाठी जर करत असाल तर मग संपलंच की. कारण मग बाबा सांगायचे भाऊ हे जे शरीर आहे ना हे नश्वर आहे, मग ह्या नाशवंतामध्ये अडकून पडू नका. आता जे सगुण रूप दाखवलं ते कसं आहे, नश्वर आहे ना ते, मग त्याच्यात अडकून पडू नका. देह जाणारच आहे, देह जाणार त्याशी काळोबा खाणार. देह हे काळाचे धन कुबेराचे, मग हा देह कशाचा आहे, म्हणजे काळाचा आहे ना तो. मग त्याच्यात काय अडकून पडायचं, अडकून पडलं तर काय सुख होणार आहे, नाही होणार नाही ना. म्हणजे म्हणून बाबा सांगायचे तुम्ही हे सगुण रूपामध्ये काय अडकून पडायचं नाहीये. आपल्याला फक्त तुम्ही चिंतन करा. मग चिंतन कसं करा, निरीच्छ होऊन करा. काय मला
वैराग्याचा विषय चाललाय आणि आपली काहीतरी इच्छा आहे, मग मग कशाला येतं सत्संगला, किंवा मग नाम कशासाठी घेतलं, काहीतरी इच्छा ठेवून, काय मला मग काहीतरी मोक्ष पाहिजे मला, किंवा काय मला बाबांचं दर्शन व्हावं, अजून काय मला कीर्तनकार व्हायचंय, अजून काय प्रवचनकार व्हायचंय, काय अजून काहीतरी पुरस्कार मिळाला पाहिजे, किंवा असं काहीतरी इच्छा ठेवून करताय. तर म्हणजे इथं विवेकाची व्याख्याच आहे, इथं निरीच्छा पाहिजे, म्हणजे इथे काही इच्छा ठेवायची नाहीये. अजून मला काही मिळालं नाही असंही काही नाही, आणि मला अजून काही मिळवायचंय असंही काही नाही, असा आपला भाव पाहिजे. म्हणजे नित्य नेहमीच सद्गुरु भजन हे झालं पाहिजे. पण तिथं काय निरीच्छा राहायचंय. वैराग्याची व्याख्या सांगितली, ऐहिक आणि पारलौकिक फळाबद्दल निरीच्छा असणे. भजन करायचंय, बाबांचं सांगतात करा, कशासाठी नाहीये, मग तुम्ही भावाने करायचंय. आणि बाबा काय कमी सततच आपल्या, म्हणून निरीच्छा राहायचंय की मला अजून काय मिळवायचंय, किंवा मग आता की मला भगवान प्रभू रामचंद्र भेटायला यावे, किंवा मला भगवंताचं दर्शन व्हावं, अशी काही इच्छा केलेली नाहीये शबरीने. शबरी सेवा करत राहिली, पण मातुंग ऋषींनी स्वतःहून तिला आशीर्वाद दिलाय की जा म्हणे तुला राम भेटायला येईल. मग शबरीने काय अपेक्षा केलेली नाहीये, काय कुठल्या प्रकारची इच्छा ठेवलेली नाहीये, इच्छा ठेवून तिने काही केलेलं नाहीये. मग आता म्हणजे इथं लक्षात काय घ्यायचं, वैराग्याची व्यापकता बघायची. इथं वैराग्याची व्यापकता समजावून घ्यायची आपल्याला. मग सगुण दर्शन होईल कदाचित, पण ते क्षणिक आहे ना, नाशिवंत आहे. मग आता एवढी 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर काय, एक क्षणभर त्याला ते दिसणार आहे फक्त, आणि मग झालं. मग ते 12 वर्षाचं फळ संपलंच म्हणायचं की, म्हणजे असं आहे. मग आता हा जर सगुण देव जर आपल्या समोर प्रकट झाला तर काय, कारण मग आता अजून एक म्हणजे निळोबाराय, संत निळोबारायांचं उदाहरण नाही का, पिंपळनेरला निळोबारायांची समाधी आहे. तर निळोबाराय सुद्धा तुकाराम महाराजांचं जेव्हा म्हणजे ते वैकुंठाला गेले ना, तेव्हा त्यांना म्हणजे तुकाराम महाराजांनी त्यांना वचन दिलं होतं की निळा मी तुला अनुग्रह करेल म्हणून. आणि संत तुकाराम महाराज निळोबारायांना अनुग्रह न करताच वैकुंठाला निघून गेले. मग आणि ही बातमी निळोबारायांपर्यंत येऊन पोहोचली. मग निळोबाराय म्हणाले की संत तुकाराम महाराजांनी म्हणजे हे त्यांचे सद्गुरू म्हणून पाहतात ते त्यांच्याकडे, आणि या सद्गुरूंनी मला सांगितलेलं आहे की निळा मी तुला अनुग्रह करेल, आणि अनुग्रह न करताच हे निघून गेलेले आहेत. म्हणून मग ते धावा करत बसले. 42 दिवस त्यांनी अन्न पाणी न खाता निळोबाराय तिथं धावा करत बसले की तुकाराम महाराज म्हणजे येऊन मला अनुग्रह करतील. मग त्यावेळेला भगवंताला दरदरून घाम फुटला. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा तिथे स्वतः विराजमान झाले, स्वतः ते तिथं प्रकट झाले संत निळोबारायांसमोर. आणि मग निळोबारायांना म्हणाले, अरे निळा डोळे उघड म्हणे, तू बोलवलायस म्हणे, त्याच्यामुळे मी आलो म्हणे. म्हणजे पण निळोबाराय हे भगवंताचा धावा करत नव्हते, ते तुकाराम महाराजांचा धावा करत होते. आणि तिथे साक्षात अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा प्रकट झाले. तर निळोबाराय म्हणाले, प्रार्थिल्या वाचून आलासी का रे, अरे पांडुरंगा मी तुला बोलवलेलंच नाहीये. म्हणजे स्वतःहून ते प्रकट झाले. निळोबारायांनी तिथे इच्छा सुद्धा केलेली नाहीये. इच्छा न करता भगवंत प्रकट झाले, सगुण दर्शन दिलेलं आहे तिथं. तरी सुद्धा निळोबाराय म्हणले की नाही पांडुरंगा मी तुला बोलवलेलंच नाहीये. म्हणजे असं पाहिजे. आणि आपण करतोय कशासाठी, आता हे 12 वर्षाचं तप कशासाठी, सगुण दर्शन होण्यासाठी. आणि निळोबारायांच्या समोर ते आले तरी सुद्धा ते म्हणाले नाही मी तुला बोलवलेलंच नाहीये म्हणे. म्हणजे असं आहे की म्हणून निरीच्छा राहायचंय आपल्याला, कशाबद्दल इच्छा करत बसायचं नाही. किंवा सगुण दर्शन जरी झालं हे तर काय नाशिवंतामध्ये येतंय ते. मग आपला विषय तोच आहे. म्हणजे वैराग्याची वृत्ती कशी पाहिजे, तर इथं निरीच्छा असली पाहिजे. मग आता जो फळाची इच्छा करतो ना तर तो पुन्हा पुन्हा कर्मबंधनात अडकतो. म्हणून फळाची इच्छा करत बसायचं नाहीये. म्हणून मग इथं निरीच्छा काय कशाला म्हटलेलं आहे त्याची व्यापकता समजून घ्यायची आपल्याला. मग आता काय हे, मग आता आपल्याला वैराग्य निर्माण करायचंय ना. मग आता हे वैराग्य नसेल तर काय निर्माण करा. मग काय वैराग्य निर्माण करण्यासाठी काय करायचं, बाबा सांगतात त्याला वेळ लागेल नाही का, निर्माण करायला वेळ लागेल. हे वैराग्य निर्माण करण्यासाठी काय कुठे आळंदीत जाऊन बसायचंय, कुठं पंढरपूरला जायचंय, काय कुठे वाऱ्या करायच्यात किंवा काय. मग तसं नाहीये. तर बाबा सांगायचे कुठे जायचं नाही, कुठं गणेश मंदिरात जाऊन बसायचं नाही किंवा काही नाही. तर आता इथेच फैसला करायचा आहे की आत्ताच फैसला करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी लगेच वैराग्य. मग त्यानंतर पुढे मग तिसरे साधू सांगितले. मग त्याच्यामध्ये काय काय आहे, शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान आणि सत्संग. मग आता आपण हे एक एक पाहूया. मग आता शम म्हणजे काय, तर मनाचा निग्रह.
नाही का. आता निग्रह म्हणजे काय, तर म्हणजे प्रतिबंध करायचा आहे किंवा ताब्यात ठेवणं त्याला म्हणायचं आहे. मग आता शम म्हणजे काय, मनाचा निग्रह. निग्रह म्हणजे प्रतिबंध करायचं किंवा ताब्यात ठेवायचंय. मग मनाचा निग्रह, बरोबर, म्हणजे मन आपल्याला ताब्यात ठेवायचे. मग माऊली एक ठिकाणी सांगतात, तू मना हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. म्हणजे आता काय सांगितलं इथं, तर हे मनच भगवंताला अर्पण करायचंय. नवे नवे रामदास स्वामी मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा उपदेश कशाला केलेला आहे, तर मनाला केलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी उपदेश मनाला केलेला आहे की मन हे भगवंताला अर्पण करायचंय. कारण एक ठिकाणी महाराज म्हणतात, मन मुंडा मग परमार्थ धुंडा. म्हणजे मनाला आवर घालायचंय अगोदर, म्हणजे हे मन भगवंताकडे अर्पण करायचंय. कारण मनाचा वेग किती आहे, बरोबर आहे की नाही, की आज आता इथं असेल तर आता काय कुठे लगे अमेरिकेला जाऊ मी, म्हणजे एवढा मनाचा वेग आहे. आणि हे म्हणजे मन धावतं इकडे तिकडे, म्हणून हे मन कुठे लावायचंय, भगवंताला. हे मन भगवंताला अर्पण करायचंय आपल्याला. याला म्हटलेलं आहे शम. मग पुढे काय आहे, दम. दम म्हणजे काय, तर इंद्रियांचा निग्रह. म्हणजे आपली ही जी इंद्रिय आहे, निग्रह म्हणजे काय, तेच पुन्हा प्रतिबंध, ताब्यात ठेवणं. म्हणजे इंद्रिय सुद्धा, मग ही इंद्रिय कुठे लावायची, ही इंद्रिय सुद्धा भगवंताकडे लावायची आपल्याला. कदर महाराज एका अभंगात म्हणतात, डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख. किंवा बाबा सुद्धा सांगायचे, बुरा मत देखो, बुरा मत कहो आणि बुरा मत सुनो. मग हे बाबांचा योगच होता. एक ठिकाणी म्हटलंय हे बाबांचा योग आहे. आता तुम्ही म्हणाल मग याला योग कसं म्हणायचं, तर मग रामदेव बाबा जो योग सांगतात ना, तो योग जो आहे ना, तो समजून घ्यायला फार अवघड आहे, पण करायला खूप सोपं आहे. मग आता हा श्रीपाद बाबांचा योग समजा, बुरा मत देखो, बुरा मत कहो आणि बुरा मत सुनो. तर तुम्हाला काय वाटेल, काय 3 तर वाक्य आहेत नाही का, 3 तर छोटी वाक्य आहेत ना, काय अवघड नाही फार. बर ठीक आहे. मग आता हे अनुभवात आणायचंय, बुरा मत देखो, बुरा मत कहो आणि बुरा मत सुनो. हे आपल्या प्रॅक्टिकली आलं पाहिजे. हे तुम्हाला समजून घ्यायला सोपं आहे, पण करायला फार अवघड आहे. म्हणून आपले मग आता हे मग डोळ्यांनी काय बघायचंय, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. म्हणजे कानाने काय ऐकेल ना, ते भगवंताचंच काय गुणगान ऐकेल. डोळ्याने जे काय बघेल ते त्या भगवंताचंच मुख पाहायचंय नाही का. म्हणजे इंद्रिय आपल्याला, मग आपण इंद्रियांच्या ताब्यात नकोय, इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे. म्हणजे किंवा अजून एका अभंगात म्हटलंय, चला वळवू गाई, बैसू जेऊ एके ठाई. मग आता इथं गाई कशाला म्हटलेलं आहे, तर इंद्रियांना म्हटलेलं आहे. मग हे म्हणजे आता बाबासाहेब म्हणतात की इंद्रियांना वळण लावायचे. म्हणजे त्या इंद्रियांना वळण काय लावायचंय, ही इंद्रिय भगवंताकडे लावायची आपल्याला. हे म्हणजे दम सांगितलंय. मग त्याच्यानंतर पुढे आहे उपरती. मग आता उपरती म्हणजे काय, उपरतीची व्याख्या काय सांगितली आहे, उपरती म्हणजे विधियुक्त सर्व कर्माचा त्याग करायचा आहे. मग आता इथे कसं आहे की आता कर्माचा त्याग करायचा म्हणजे कसं करायचं, मग काय डायरेक्ट काय कर्माचा त्याग होत नाहीये. मग कसं करायचं, मग मी करतो नाही का, कर्म आपण म्हणतो हा हे मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तरी झालंच नसतं. हा म्हणजे जो मी आहे, मी करतो हा जो भाव आहे, याचा आपल्याला त्याग करायचा आहे, म्हणजे उपरती म्हटलेलं आहे. मग आता वास्तविक पाहता आपण काय करतोय का, आपण काय करत नाही या ठिकाणी नाही का. म्हणजे माझे भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्मे करणे, हे अविकार स्वरूप जाणीजे तो परम मुक्त नाही का. म्हणजे जे काय कर्म करतोय तो ते सगळं भगवंतामुळेच होत आहेत. आता विचार करा, आपण काय करतोय का, आपला श्वास कोण चालवतोय, चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलावितो हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, राहिले अंत कोठे काही. मग झाडाची पाने कुणाच्या सत्तेने हालतात, त्याच्या सत्तेने. आपण हालतो, बोलतो, चालतो, हे कुणाच्या सत्तेने चाललंय, सर्व काही त्या भगवंताची सत्ता आहे. आणि जर त्याने श्वास काढून घेतला तर मग मी करतो म्हणणारा राहील का. म्हणजे हे सर्व कुणाच्या सत्तेने चाललंय, हे सर्व काही त्या भगवंताच्या सत्तेने चाललेलं आहे. सर्व करता करविता तो भगवंत आहे. आणि असं असून सुद्धा तो काय म्हणतोय, अक्रियार्थाची कर्मे करणे. म्हणजे तो स्वतः काय तो म्हणतोय की मी करून सुद्धा मी अकर्ता आहे. हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे ज्याने जाणितले तो सुटला का. हे माझ्याशिवाय झालं नाही आणि मी केलं नाही. म्हणजे तो सगळं करून सुद्धा तो म्हणतो की मी अकर्ताय, माझं काही नाहीये इथं. आणि आपण काहीच करत नाहीये, सगळं काही त्याच्या सत्तेने होतंय. तरी सुद्धा आपण काय म्हणतो,
माझं, मी केलं हे, माझा बंगला, माझी गाडी, माझ्यामुळे झालं, मी जर नसतो तर हे झालंच नसतं. म्हणजे इथं मीपणा घेतोय आपण आपल्याकडे. म्हणजे इथं विधियुक्त आपल्याला सर्व कर्माचा त्याग करायचा आहे की बाबा हा हे म्हणजे मी करतो हा भाव आपल्याला इथं क्रॉस करायचा आहे, ह्याचा त्याग झाला पाहिजे आपल्याकडनं. याला म्हटलेलं आहे उपरती. मग त्याच्यानंतर पुढचं आहे तितिक्षा. मग तितिक्षा म्हणजे काय तर सुख दुःखाबद्दल समभाव. मग आता म्हणजे सुख दुःखाबद्दल समभाव. मग आता आपलं जनरली माणसांचं कसं असतंय, फार सुख आलं तर कसं एकदम हर्ष उल्हासित असतो नाही का, आणि दुःख आलं तर एकदम कोमेजून जातो. आता आपण इथे एक दृष्टांत पाहूया. तर बाबा सांगतात की गाढव असतं ना, गाढव, तर त्या गाढवावर आहे ना ओझं टाकलं ना तर ते गाढव एकदम शांतपणे चालतं, बिलकुल इकडे तिकडे बघत नाही, काय नाही, खाली बघून आपलं चालत राहतं. आणि त्याच्यावरचं ओझं काढून घेतलं ना मग गाढव कसं चालतं, एकदम फुरफुरत चालतं, एकदम उड्या बिड्या मारत, जसं काय म्हणजे एकदम म्हणजे आनंदाने उल्हासित होऊन चालतं गाढव. आणि तिथं दृष्टांत दिलाय की हत्ती. मग आता जसं गाढवाचं पाहिलं तसं आपण हत्तीचं पाहूया. मग हत्ती जर रिकामा चालला ना तरी तो आपला शांतपणे चालतो, त्याला काहीही नसतं नाही का बाबा, ओझं असू किंवा नसू. आणि जरी ओझं टाकलं तुम्ही त्याच्यावर तरी तो शांतपणेच चालतो. म्हणजे त्याच्यावर ओझं असू किंवा नसू तरी पण हत्ती हा शांतपणे चालतो. आणि गाढवाचं मात्र कसं आहे, मग गाढवाचं म्हणजे आपलं सुद्धा तसंच आहे. मग आपण जर एकदम आनंद आपल्याला झालं तर आपण सुद्धा एकदम खिदळत फुरफुरत चालतो. आणि तेच आपल्यावर दुःख येऊ द्या मग लगेच आपण खाली मान घालून अगदी म्हणजे नाही का. म्हणजे इथं मग बाबांनी काय सांगितलंय की तितिक्षा म्हणजे काय की सुख दुःखाबद्दल समभाव. म्हणजे फार आनंद झाला मग संतांचं तसं असतंय, हा जो गुण आहे हा संतांचा गुण आहे. मग संतांच्या ठिकाणी तसं आहे. मग हत्तीचं जे उदाहरण दिलंय म्हणजे तसं संतांचं असतंय. संतांकडे सुख आलं किंवा दुःख आलं तरी सुद्धा त्यांचा समभाव असतो. त्यांच्या ठिकाणी काही नसतं. फार आनंद झाला म्हणून ते काय उल्हासितही होत नाही, फार हर्षभरीत होत नाही, आणि दुःख आलं म्हणून कोमेजून सुद्धा जात नाही. मग तसं सांगितलं, त्याला म्हटलेलं आहे तितिक्षा. मग पुढे सत्संग. मग आता आपण सत्संग पाहिलं की म्हणजे सतत सत्याचा संग करायचा आहे. मग आता हा सत्संग कसा करायचा हे आपण साधू संघात जाऊन समजावून घ्यायचंय. मग हा सत्संग कोणी कोणी केला तर हा सत्संग जनाबाईने केला. मग जनाबाई महाराज का म्हणतात, सुंदर माझे जाते ग फिरे बहुते गे ग. म्हणजे जनाबाईने दळताना सुद्धा सत्संग केलाय. गोव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग, लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. म्हणजे संत जनाबाईंनी ते म्हणजे त्या जात्यावर दळताना सुद्धा त्यांनी सत्संग केला. मग त्यांना काय टाळाची गरज आहे, पखवादाची गरज आहे, काय सांगणाऱ्याची गरज आहे नाहीये. जनाबाई महाराज म्हणतात, दळीता कांडिता तुझं गाईन रे अनंता. म्हणजे दळताना काढताना त्यांनी सत्संग केलेला आहे. नवे पुढे अजून एक सावता महाराजांचं. सावता महाराज काय म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे तिथं त्यांनी सत्संग कुठे केला. मग बाबा म्हणतात सत्संग हा कसा करायचा आहे तर मग तुम्ही घरी असताना, भाजी चिरताना, स्वयंपाक करताना, गाडी चालवताना एकट्याने करायचं आहे. मग हे साधू संघामध्ये येऊन सत्संग कसा करायचा आहे हे आपण इथे येऊन समजावून घ्यायचंय. आणि सत्संग हा घरी जाऊन एकट्याने करायचा आहे, याला म्हटलेलं आहे सत्संग. मग इथे सत्संग काय समजून घ्यायचं, जसं जनाबाईने सत्संग केला, जसं सावता महाराजांनी सत्संग केला, तसा सत्संग सुद्धा आपण घरी जाऊन एकट्याने सत्संग करायचे. म्हणजे भजन हे आपण एकट्याने करायचंय आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. मग आता संगत कोणाची करायची नाही का, हे सुद्धा फार महत्वाचं आहे की कोणाची संगत करायची. मग तुम्ही कोणाच्या संगतीत राहता हे त्याचा सुद्धा आपल्यावर परिणाम होत असतो. कारण बाबा सांगतात की दोष हे कसे ट्रान्सफर होतात, हे हृदयची ते हृदय घातले, म्हणजे आपोआप सगळे दोष ट्रान्सफर होतात. मग कोणाच्या संगतीत राहायचं, कोणाची संगत करायची हे सुद्धा महत्वाचं आहे. जर तुम्ही चोराची संगत केली, एखाद्या लबाडाची केली, एखाद्या दुर्जनाची संगत केली, मग ते दोष तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्सफर होत असतात. ती म्हणजे नाही का ते म्हणतात वैश्विक शक्ती संक्रमित करणं. म्हणजे एखाद्याला हात जरी लावला तरी ती शक्ती ऑटोमॅटिक आपल्यामध्ये संक्रमित होत असते. म्हणजे मग तुम्ही किंवा काही गोष्टी आता ज्या वाईट गोष्टी असतात ना, जे कुसंस्कार असतात ना, ते मुद्दामून संक्रमित होत असतात. त्यासाठी आपण एक दृष्टांत पाहूया. निग्रोचा दृष्टांत आहे.
म्हणजे एक पती पत्नी असतात, सुंदर असतात, रूपवान असतात, दिसायला दोन्ही पण सुंदर असतात. आणि पुढे जाऊन काय होतं की त्या ताईला दिवस राहतात आणि दिवस राहिल्यानंतर मग ती आपली घरात वावरत असते आणि त्यांच्या घरामध्ये एक निग्रोचा फोटो असतो, म्हणजे भिंतीवर लावलेला असतो निग्रोचा फोटो. तर ती ताई रोज वावरत असताना सहजच तिची नजर त्या फोटोवर जाते, म्हणजे सहज तिची नजर जाते. ती काय अशी जाणून बुजून वगैरे त्या फोटोकडे पाहत नाही. आणि पुढे पुढे जाऊन काय होतं, दिवस भरल्यानंतर त्या ताईला मूल होतं आणि मूल झाल्यानंतर ते मूल जे असतं ना, ते मूल डायरेक्टली निग्रो सारखं दिसायला असतं. मग ते विचार करतात की बाबा हे दोन्ही जे जोडपं आहे ते दोन्ही रूपवान आहे, सुंदर आहे आणि ती पत्नी पतीशी एकनिष्ठ असते. मग तरी सुद्धा यांना झालेलं हे जे जन्माला आलेलं जे मूल आहे, जन्माला आलेलं जे बाळ आहे ते निग्रो सारखं दिसायला असतं. मग म्हणे हे निग्रो सारखं कसं काय झालं म्हणे. तर मग इथे ऑटोमॅटिक ते म्हणजे ते त्या पाहण्याचा परिणाम झाला, तिने जाणून बुजून बघितलेलं नाही, सहज एक दोन वेळेस तिची नजर जात असेल, मग त्या पाहण्याचा परिणाम त्या बाळावर झाला आणि ते बाळ निग्रो सारखं दिसायला झालं. म्हणजे इथे सिद्धांत काय आहे की म्हणजे सहज पाहण्याचा जर एवढा परिणाम होतोय आणि सुसंस्कारापेक्षा कुसंस्कार हे जलद गतीने होत असतात आणि त्या कुसंस्कारांचे खोलवर परिणाम होत असतात. मग तुम्ही दुर्जनाची संगत केली की कशाची केली, कोणाच्या संगतीत तुम्ही राहिला, त्याचे गुण त्याचे दोष ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये ट्रान्सफर होत असतात. म्हणून बाबा सांगतात संगत कुणाची करायची हे सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणजे किंवा ते आपल्या गावाकडे म्हणतात नाही का, कोंबडीला जर पिल्ले काढायला ठेवलं ना, तर ते जर आकाशात आणि वीज कडकडली तर ते ना अंड निघत नाही, म्हणजे अंड्यातून पिल्लू बाहेर येत नाही, ते अंड खराब होऊन जातं. म्हणजे त्या वीज कडकडणारी जी वीज आहे त्या विजेचा परिणाम त्या अंड्यावर होतो आणि त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येत नाही, म्हणजे मग ती अंडी खराब होतात का, तर त्या जी कडकडणारी वीज आहे त्या विजेचा परिणाम त्या अंड्यावर झाला. मग विचार करा, मग या शब्दाचा परिणाम किती होत असेल. म्हणून कोणाची संगत करायची हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे हे गुण कसे संक्रमित होतात, ज्याची तुम्ही संगत करतात ते गुण ऑटोमॅटिक आपल्यामध्ये संक्रमित होत असतात. मग आता आपलं काय चाललं होतं, तर साधन चतुष्टय. मग त्याच्यामध्ये चौथं काय आहे, तर मुमुक्षु. आता मुमुक्षु म्हणजे काय, तर बाबा की मी देवाला मानतो, मी देवाला मानतो म्हणजे काय मुमुक्षु नव्हे, किंवा पंढऱ्याच्या वाऱ्या करतो किंवा अजून काय कार्यक्रमाला येतो, अजून काय सत्संगला येत असेल किंवा आठवड्यातून नाही का, मग त्याला मुमुक्षु म्हटलेलं नाहीये. किंवा मग भजन करतोय म्हणजे पण मुमुक्षु नव्हे. तर मग आता मुमुक्षुची व्याख्या काय सांगितलेली इथं बघा, म्हणजे परमेश्वर भेटावा किंवा परमेश्वराबद्दल स्वरूप ज्ञान व्हावं अशी जी तीव्र इच्छा आणि जी तळमळ आहे त्याला म्हटलेलं आहे मुमुक्षु. म्हणजे परमेश्वर भेटावा, त्या परमेश्वराबद्दल स्वरूप ज्ञान व्हावं ही जी इच्छा आहे किंवा ही जी त्याची तीव्र इच्छा आणि जी तळमळ म्हटलेलं आहे त्याला म्हटलेलं आहे मुमुक्षु. मग आता इथं सांगितलंय की गरज आणि गरजेची तीव्रता. कधी कधी काय होतं, गरज आहे पण गरजेची तीव्रता आहे का, कारण गरजेची तीव्रता सुद्धा महत्वाची आहे नाही का. मग आणि जर गरज आहे पण जर त्या गरजेची तीव्रता नसेल तर मग इथं गरज पण पाहिजे आणि गरजेची तीव्रता पण पाहिजे. मग आता तुमची तीव्रता जेवढी जास्त असेल ना तेवढा परिणाम लवकर होणार आहे, किंवा आणि जेवढी तीव्रता कमी असेल तेवढा तुमचा वेळ वाढलाच म्हणायचं. असं आहे, म्हणजे गरज पण आहे पण गरजेची तीव्रता पण वाढवली पाहिजे. मग आता तीव्रता कशी वाढवायची, किंवा मग आपली जी धडपड आहे, मग आता इथं मुमुक्षुत्व म्हटलंय म्हणजे आता आपली जी तळमळ आहे धडपड आहे ती कशी पाहिजे, तर नाक तोंड दाबून बघा. मग नाक तोंड दाबलं तर काय होईल, नाक तोंड दाबल्यानंतर आपली जी काय तळमळ होणार आहे, जी धडपड होणार आहे ती कशासाठी होणार आहे, तर जगण्यासाठी. मग जगण्यासाठी तुमची जी धडपड आहे तर तशी तीव्रता तशी तळमळ तुमची पाहिजे. कशासाठी, की मला परमेश्वर भेटावा, मला तो भगवंत भेटावा, त्या भगवंताबद्दल त्या परमेश्वराबद्दल स्वरूप ज्ञान व्हावं अशी तीव्र तळमळ, अशी तीव्रता त्याच्यामध्ये पाहिजे आणि त्याला म्हटलेलं आहे मुमुक्षु. मग आता म्हणजे मग आता आपण नाक तोंड दाबल्यानंतर मग त्याची जी तळमळ ती कशासाठी, जगण्यासाठी. मग जगण्यासाठी जशी धडपड आहे तशी धडपड आपली झाली पाहिजे. मग आता आपण म्हणजे याच्यासाठी मग काय करायला पाहिजे, मग आपण आपलं आत्मपरीक्षण, बाबा म्हणायचे तू तेरा दे, म्हणजे नाही का आपलं आत्मपरीक्षण आपण करायचंय. बाबा सांगायचे चांगला बारीक विचार केला तर, म्हणजे चांगला बारकाईने विचार होणं इथं गरजेचं आहे. म्हणजे बारीक विचार झाला पाहिजे, म्हणजे इथं काय केलं पाहिजे, मग अंतर्मुख झालं पाहिजे. मग आता आपण आपलं चेक करायचं, साधन चतुष्टयामध्ये विवेक वैराग्य हे माझ्याकडे आहे का, माझ्याकडे विवेक आहे का, वैराग्य आहे का, शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि सत्संग हे माझ्याकडे आहे का.
आणि मग जर नसेल तर मी कुठे कमी पडतोय, मग इथेच विवेक निर्माण करा. बाबा सांगतात कुठं जायचं नाही, काय कुठं पंढरची वारी करायला जायचं नाही किंवा कुठं जायचं नाही, इथेच विवेक निर्माण करा, इथेच वैराग्य निर्माण करा. मग हे सगळं इथेच होणार आहे. मग असं हे 4 साधू म्हणजे हे साधन चतुष्ट, हे 4 साधू श्रमिक ऋषींनी राजा परीक्षितीकडे पाठवले आणि त्या रातोरात आल्यानंतर राजा परीक्षितीला हे त्या 4 साधूंनी हे साधन चतुष्ट समजावून सांगितलेलं आहे. आणि ते समजावून सांगितल्यानंतर म्हणजे हा श्रमिक ऋषींचा निरोप होता. आणि तो निरोप सांगितल्यानंतर राजा लगेचच विवेकावर आला. कारण राजाला पश्चाताप होत होता. पश्चाताप होणं हे चांगलं आहे, परंतु ते पश्चातापातून ते प्रायश्चित्त सुद्धा भोगण्याची तयारी पाहिजे. नाही तर नुसतंच पश्चाताप होतोय आणि प्रायश्चित्त भोगायची काही तयारी नाहीये तर मग त्याचा काही उपयोग नाहीये. परंतु राजा परीक्षितीला ज्या तळमळीने ज्या तीव्रतेने त्याची तळमळ होत होती त्याच तीव्रतेने त्याने हे साधन चतुष्ट ह्या 4 साधूंकडून समजावून घेतलेलं आहे. आणि समजावून घेतल्यानंतर त्याने त्याच्यामध्ये विवेक निर्माण केलं, वैराग्य निर्माण केलं, शम दम हे साधन चतुष्ट त्याचं झालेलं आहे. म्हणजे त्याच तीव्रतेने ज्या तीव्रतेने त्याला सांगितलं होतं त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेने राजा साधन चतुष्टयावर आलेला आहे. अधिकच त्याने ती साधना करून त्याने साधन चतुष्ट हे केलेलं आहे. आणि मग हे साधन चतुष्ट झाल्यानंतर मग आता सांगितलं ना की मग त्याचं गुरुवाक्याने मन धुतलं जाणार होतं. म्हणजे अगोदर त्याला इथं साधन चतुष्ट करायला सांगितलेलं आहे. मग साधन चतुष्ट झाल्यानंतर त्याचं ते गुरुवाक्याने मन धुतलं जाणार होतं. मग स्वतः साक्षात परब्रह्मच त्याला भेटायला आलं. मग तिथे शुक मुनींच्या रूपाने साक्षात परब्रह्म त्याला भेटायला आलं आणि मग त्याला नामाचा अनुग्रह केलेला आहे राजा परीक्षितीला. आणि मग नामाचा अनुग्रह केल्यानंतर मग तिथे तर मग त्याची कायमची मुक्तता म्हणजे मग तिथं अगोदर त्याच्याकडून साधन चतुष्ट करून घेतलं आणि मग त्याचं गुरुवाक्याने मन धुतलं. म्हणजे स्वतः साक्षात भगवंतच त्याला तिथं भेटायला आलेले. कारण तुकाराम महाराज म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. म्हणजे तोच भगवंत सगुण रूप घेऊन सद्गुरूच्या रूपाने आपल्याकडे येऊन नामाचा अनुग्रह करत असतात. परंतु आता इथे राजा परीक्षितीला अगोदर साधन चतुष्ट करायला लागलेलं आहे. एवढं त्याला त्याची तळमळ झालेली आहे, त्याला ते प्रायश्चित्त भोगावं लागलेलं आहे. साधन चतुष्ट झाल्यानंतर त्याचं गुरुवाक्याने मन धुतलेलं आहे. परंतु इथे सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपल्या जीवनामध्ये जगद्गुरु संत श्रीपाद बाबांसारखा थोर संत महात्मा आपल्या जीवनामध्ये आला आणि या महात्म्याने आपल्याला अगोदर नामाचा बोध केलेला आहे. आणि हा नामाचा बोध केल्यानंतर आता बाबा म्हणले की तुम्ही साधन चतुष्ट करा. कारण इथून मागे अशी रीत होती की साधन चतुष्ट झाल्याशिवाय गुरुवाक्याने मन धुतलं जात नव्हतं किंवा हा नामाचा अनुग्रह कोणी करत नव्हतं. परंतु संत महात्मे कसे असतात, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, नाही का. हे आमच्यासारख्या हे सर्व म्हणजे नाही का जडमूळ जीवांचा उद्धार करण्यासाठी या महात्म्याने एवढे अनंत कष्ट घेतले आहेत आपल्यासाठी. आणि आपल्याला मात्र हा दरवाजा उघडा करून दिलाय, आपल्याला आधी नाम दिलेलं आहे. त्याच्यासाठी आपण एक छोटासा दृष्टांत पाहूया. तर म्हणजे पुण्याचे धनकवडीचे शंकर महाराज, मग त्यांचा जो शिष्य आहे तो आहे माधव. तो एक उच्च शिक्षित म्हणजे नाही का क्लास 1 अधिकारी या लेवलचा तो असतो माधव. आणि त्याच्या सुद्धा मुमुक्षता तयार झाला. त्याला सुद्धा त्या भगवंताची ओळख करून घ्यायची असती, परमेश्वराबद्दल स्वरूप ज्ञान व्हावं याची त्याला ओळख करून घ्यायची असती. याच्यासाठी तो शंकर महाराजांना शरण जातो. आणि ही असेल गोष्ट काहीतरी 19व्या शतकातली. तर तो शंकर महाराजांना शरण गेल्यानंतर मग त्याला शंकर महाराज त्याला साधन चतुष्ट सांगतात. मग ते साधन चतुष्टमध्ये मग त्याला हिमालयात जायला सांगतात. मग हिमालयात गेल्यानंतर त्याला ते असं ठरलेलं असतं की एक त्याला मंत्र देतात, मग त्याचा ते जप करायला लावतात. मग त्याच्यानंतर ते त्याचं एक चतुष्ट पूर्ण म्हणजे ती एक साधना करायला लावतात त्याला. आणि मग एक साधना झाल्यानंतर मग तो तिकडे हिमालयात जातो. मग ते बिना चप्पलचं असतं, ते काय त्याला वर्षभर ते अन्न ग्रहण करायचं नसतं. एक फांदी खाऊन त्याला तिथे राहायला लागतं. आणि मग एक दिवस तर काय होतं, कारण हिमालयात ते अंधार असतो, बर्फ असतो सगळा पडलेला, त्याला काही दिसत नाही तिथं. तो त्या बर्फावरच बसून ती तपश्चर्या करत असतो. मग ती करत असताना एक दिवस काय होतं, एक मेलेली डेड बॉडी असती, त्या डेड बॉडीवर बसून तो ती तपश्चर्या करत असतो. आणि मग ती करत असताना काय होतं की त्याला जो मंत्र दिलेला असतो ना त्याच्याने त्या रिद्धी-सिद्धीमुळे काय होतं की ती जी मेलेली बॉडी आहे तो त्याच्यावर बसतो, काय त्याला काही दिसत नाही ना. आणि मग ती बॉडी आहे ना ती मुर्दा जो आहे का तो जिवंत होतो. तो जिवंत झाल्यानंतर मग कसं असतं, शंकराचार्य त्याला वेळोवेळी बरोबर तिथं ते उपस्थित म्हणजे ते बरोबर तिथं उपस्थित होऊन त्याला बरोबर सांगतात की हा ठीक आहे, आता तुझं ही साधना तुझी पूर्ण झालेली आहे, आता चला आता ही दुसरी साधना
साधना म्हणजे, आणि मग त्याला सांगतात की आता याच्यात अडकून पडू नकोस, हे मुर्दा जिवंत झाला म्हणजे ही रिद्धी सिद्धी आहे, याच्या नादी तुला लागायचं नाहीये, तुला निर्गुण निराकार त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे, चला पुढे. असं करत करत त्याच्याकडून ही साधना ते करून घेतात. म्हणजे एवढे कठोर मार्गाने त्याला ते साधनचे तुष्ट पूर्ण करावं लागतंय. आणि मग पुढे जाऊन म्हणजे भरपूर त्याला कडक साधना करायला लावतात. आणि मग झाल्यानंतर मग शेवटी त्याला शेवटच्या म्हणजे मग त्याला ते अश्वत्थामा भेटतो, मग भगवान श्रीकृष्ण भेटतात, भगवान राम भेटतात त्याला मध्ये मध्ये, म्हणजे ही साधना ते करत असताना. आणि मग त्याला त्याच्यानंतर शेवटच्या श्वासाला मात्र शंकराचार्य येऊन त्याला नामाचा अनुग्रह करतात आणि मग त्याची तिथं मुक्तता केलेली आहे. म्हणजे आता इथं सिद्धांत असा आहे, सांगण्याचं तात्पर्य हे असं आहे की आता राजा परीक्षित असेल किंवा हा माधव असेल, आता यांच्या ठिकाणी काय झालेलं आहे की अगोदर साधन चतुष्टय करून घेतलेलं आहे. साधन चतुष्टयामध्ये त्याला त्याचं पूर्णपणे त्याचं फळ मिळालंय, साधन चतुष्टयाची साधना त्याच्याकडून झालेली आहे आणि मग त्याला शेवटच्या श्वासाला नाम देऊन मुक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे राजा परीक्षितीचं हे जे म्हणजे नाही का, त्याला चेष्टा झालेली आहे, त्याच्याकडून साधूची चेष्टा झाली आणि तो जो शाप त्याला दिलेला आहे की तक्षक साप म्हणजे हा सर्पांचा राजा आहे, मग त्या सर्पाचा दंश होऊन तुला 7 दिवसात मरण आहे, हा जो शाप आहे. मग साधन चतुष्टय झाल्यानंतर शुक मुनींनी त्याला अनुग्रह केल्यानंतर मग राजा एवढा विवेकावर आला, त्याने लगेच सगळ्याचा राजवैभवाचा त्याग केला, बायको मुलांचा सगळ्याचा त्याग केला, तेवढा विवेकावर आला, तेवढा वैराग्य निर्माण झाला राजामध्ये. आणि मग तो स्वतःहून वाट पाहत बसला. विचार केला तर त्याने आधी देहाचा त्याग केला असता, त्याला काही अवघड नव्हतं, पण शाप आहे ना, कारण शाप त्याला खोटा ठरवायचा नाहीये त्या ठिकाणी, त्याला तो शाप खरा ठरवायचा आहे. म्हणून तो राजा स्वतःहून वाट पाहत बसला की कधी तक्षक साप येतोय आणि चावा घेतोय. म्हणजे जसं आपण लस टोचवून घेतो ना, तसं तो राजा परीक्षिती स्वतःहून तो वाट पाहत बसला. म्हणजे मग सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मग तुम्ही म्हणाल हा बाबा मग सद्गुरूंना शरण गेला, मग काय चुकवलं असतं ना त्याचं, काय त्याला काय गरज होती ना, आता काय साधन चतुष्टय गेलं, सद्गुरूंना शरण गेलाय, मग त्याचं ते जी शिक्षा आहे, त्याचं जे प्रायश्चित्त आहे किंवा जो शाप आहे तो खोटा ठरवला असता, पण ते तसं झालेलं नाहीये. मग तुम्ही म्हणाल आमचे प्रारब्धाचे भोग चुकवले पाहिजेत, पण ते तसं नाहीये. तुम्ही सद्गुरूंना शरण गेला ना, सद्गुरू तुमचे प्रारब्धाचे भोग नाही चुकवत, तर तुम्हाला ते प्रारब्ध भोगण्यासाठी समर्थ करतात, तुमच्यामध्ये ती हिंमत निर्माण करतात. म्हणून राजा परीक्षितीमध्ये सुद्धा ते सामर्थ्य त्याच्यामध्ये तयार झालेलं आहे. आणि मग तो स्वतःहून वाट पाहत बसला, कारण तितिक्षामध्ये सांगितलंय सुख दुःखाबद्दल समभाव, तर त्याला त्या ठिकाणी काहीही वाटलं नाही, तो स्वतःहून वाट पाहत बसला की तक्षक साप कधी येतो आणि कधी मला चावा घेतोय, म्हणजे याची तो स्वतःहून वाट पाहत बसलेला आहे. म्हणजे म्हणून संत श्रीपाद बाबांनी आपल्यासाठी आपल्याला नाम अगोदर दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर साधन चतुष्टय आपल्याला करायला सांगितलंय. मग आता हे साधन चतुष्टय करायचं म्हणजे काय, मग बाबा सांगतात की तुम्ही इंद्रियांना वळण लावायचे, म्हणजे हे साधन चतुष्टय झालं पाहिजे. कारण आता भ्रांती कशामुळे झालेली आहे की अज्ञान समूळ बाद झालेलं नाहीये. मग अज्ञान समूळ बाद न झाल्यामुळे मग गुरुवाक्याने मन धुतलं जात नाहीये. मग आता आपलं अज्ञान तेच आहे ना की साधन चतुष्टय आपल्याकडून न झाल्यामुळे. मग आता कोणी काय म्हणतात की हा ठीक आहे आमचं आता काय आम्ही नाम घेतलं, अनुग्रह झाला, प्रबोध झाला, मग झालं की आता काय करायचंय. परंतु बाबा सांगतात की तुम्हाला दिवा लावून दिलेला आहे, जसं आंधळ्याच्या हातात दिवा दिलाय आणि तो आंधळा चाललेला आहे, पण त्या आंधळा तो दिवा घेऊन चाललेला असताना समोरचा माणूस एक येऊन त्याला धडकतो. मग तो आंधळा काय म्हणतो की अरे मी तर आंधळा आहे पण तुला तर दिसतंय ना, तू तर डोळस आहे ना, तू कशाला मला येऊन धडकला. त्यावेळेस तो डोळस त्याला सांगतो की तुझ्या हातात दिवा आहे, हे जरी बरोबर असलं तरी तुझा दिवा कधीच विझून गेलाय ना. म्हणजे विचार करायचं काय इथं की बाबा हा आपला जो दिवा आहे तो दिवा आपल्याला सारखा तेवत ठेवायचा आहे. नित्य नियमित ब्रह्ममुहूर्तावर सद्गुरु भजन करून आपल्याला तो दिवा आपल्याला सतत तेवत ठेवायचा आहे. मग आता आपल्याला साधन दिलेलं आहे, पण साधन चतुष्टय होणं सुद्धा गरजेचं आहे नाही का. म्हणजे साधन चतुष्टयावर आपण राहिलं पाहिजे कंटिन्यू, म्हणजे कोणती भावना ठेवायची नाही किंवा कोणती इच्छा ठेवायची नाही आणि साधन चतुष्टयावर आपल्याला राहायचं आहे. मग आता एक दृष्टांत घेऊया, छोटासाच आहे. मग आता समजा आता नगरवरून पुण्याला जायचंय तुम्हाला नाही का, मग आता नगरवरून पुण्याला जायला किती वेळ लागेल, कोण म्हणेल 3 तास लागेल, कोण म्हणेल 4 तास लागेल नाही का. मग ट्रॅफिक वगैरे असेल तर काय 4-4.5 तास लागतील, हरकत नाही. मग आता तुम्हाला नगरवरून पुण्याला जायचंय, ठरलं तुमचं, गाडी वगैरे सगळी तयार आहे, स्टँडवर गेलात तुम्ही, गाडीत बसलाय सुद्धा, पण तरी म्हणे काय किती वेळ लागेल, म्हणे किती वेळ लागेल अजून. मग ठीक आहे सगळं झालंय, 3 तासात जाते हे बरोबर आहे, पण कधी गाडी स्टार्ट केली आणि गाडी चालू केल्यानंतर जाल ना तुम्ही 3 तासात.
म्हणजे खात्री आहे तुम्हाला 3 तासात तुम्ही नगरवरून पुण्याला जाणार, पण कधी गाडी सुरू केली तर जाणार ना. मग तसं नाम तुम्ही घेतलेलं आहे. मग बाबासाहेब सांगतात की ठीक आहे, तुम्ही अंतिम सत्याकडे जायचंय तुम्हाला, बरोबर आहे, तुम्हाला त्या भगवंताचा अनुभव येणार आहे, बरोबर आहे, परंतु तुम्ही जर साधन चतुष्टयावर राहिलाच तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार आहे ना, किंवा तोपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाहीये. म्हणजे जसं गाडी स्टार्ट करणं हे तुमच्या हातात आहे ना, मग तसं मग आता काय म्हणतात की झालं आमचं प्रबोध, आता आम्हाला काय करायची गरज नाही. मग म्हणजे जर प्रबोध झाला म्हणजे तर तुम्हाला आता साधन चतुष्टयावर राहायचंय. बाबांनी सांगितलं नाम दिलंय आता, पण आता तुला साधन चतुष्टयावर राहणं गरजेचं आहे. म्हणजे सद्गुरु सानिध्यामध्ये साधन चतुष्टयावर आपल्याला राहायचंय आता. मग आता हे साधन चतुष्टय म्हणजे म्हणून साधन चतुष्टय समजावून घ्यायचंय. आणि जसं बाबांनी सांगितलेलं आहे की तसं इंद्रियांना आता आपण मग प्रबोधानंतर इंद्रियाला वळण पाडायचं. मग आता तुम्ही म्हणाल इंद्रियाला वळण पाडायचं म्हणजे कसं, आता वळण पाडायचं म्हणजे साधन चतुष्टय करायचे. आणि मग तुम्ही म्हणाल आता हे करताना जरी मेला तरी सुद्धा त्याची काय काळजी करायची नाही, कारण बाबा सांगायचे या पद्धतीने जर आपण गेलो ना तर मग तुम्ही मुक्तच आहे, आता काय काळजी करायची गरज नाही. साप जरी आला किंवा अजून कोणीतरी आला तरी काय नाही, घे म्हणायचं चावा. जशी आपण लस टोचून घेतो ना तशी चावा घे म्हणायचं, जसं इंजेक्शन टोचून घेतो तसं. कारण परीक्षित राजाने सुद्धा साप स्वतःला चावून घेतला. मग आता आपल्याला जमेल का राजा परीक्षितीसारखं? म्हणजे तसं मग साधन चतुष्टय झालं की मग परीक्षित राजासारखं आपल्याला जमणार आहे. मग तसं मग आपल्या चित्तात उजेड पडतो, मग कुठेही भेद राहत नाहीये. कारण आपण भेदावर बोलतोय ना, भेदाभेद भ्रम अमंगळ, म्हणजे जन्म आणि मरण, मग हा भेदच त्या ठिकाणी राहत नाही, कुठलाही भेद राहत नाही. मग काय सर्व मुक्तच आहे. जसं पूर्व दिशेच्या मंदिरात सूर्याच्या उजेडाने दिवाळी झाली, मग त्याच वेळी सर्व दिशांचा अंधार नाहीसा होतो, म्हणजे असा विषय. चालेल, मग आता आपली संत श्रीपाद बाबांची आरती होईल आणि त्यानंतर प्रवचनाची सांगता होईल. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते हर हर महादेव.
दासी दान